आपल्याला कल्पना असेल की आज अतिशय उत्तम असा उपक्रम या कुटुंबियांनी घेतला, जो सामाजिक उपक्रम आहे. आता जो करतोय आपण तो धार्मिक उपक्रम आहे, पण आज एक सामाजिक उपक्रम देखील घेतला. दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान असलेलं रक्तदान शिबिर या ठिकाणी झालं. मी या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आणि अनेक मंडळींनी मनापासून देखील स्वतःचं रक्त दिलेलं आहे. आपल्याला माहिती नसतं की आपण दिलेलं रक्त कोणापर्यंत पोहोचत आहे, पण निश्चितपणे मात्र जो खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा गरजू आहे, त्या गरजू व्यक्तीपर्यंत मात्र आपलं रक्त आपण दिलेलं आहे. आणि म्हणून खरं तर तुम्हा सर्वांना मी आज धन्यवाद देतो की अतिशय मनापासून तुम्ही या कार्यामध्ये सहभागी झाले आणि अशा पद्धतीचं एक सुंदर असं कार्य, सामाजिक कार्य आपण या ठिकाणी केलं या कथा महोत्सवाच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट अशी की खास करून सगळ्या भगिनी वर्गाला विनंती अशी आहे की सुरुवातीलाच पुढे येऊन बसा. काय होतं की मध्यात कथा चालू असताना कोणीतरी उत्तर तुम्हाला सांगतो पुढे सरकार, पुढे सरकार, ते मलाही आवडत नाही खरं. पण ते तरी आयोजक तरी काय करतील, कारण गर्दी जास्त होते आणि आपल्याकडे मंडळी कसं आहे की सगळं खाऊन पिऊन व्यवस्थित झालं की मग चला जाऊन बसू कथेला. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे, सातची कथा म्हणजे सातला मी बोलल्याप्रमाणे मंगलाचरण होणारच, जे रोजच आता हा नियमच. पण काही मंडळींना घरचं आवरून सावरून खास करून भगिनी वर्गाला वेळ लागतो, मान्य आहे. पण नंतर मग काय होतं की गर्दी जास्त झाल्यामुळे तुम्हाला पुढे वा करायला लागतं. तर कृपया आज आयोजकांनी कोणीही कोणाला बोलू नका. मग काल महिला किती दोन बोललं हे बघ माझी जागा आहे, जसं ते सांबाराला नावच विचारलं आहे. हा, आणि 28 तारखेला बोलवलं तर कोणी इथे येऊन बसणार नाही, येतील का कोणी येणार नाही. पण लगेच 7 दिवसासाठी का होईल माझी जागा,
लगेच माझी जागा होऊन जाते. काय कमाल आहे की नाही? पण ठीक आहे, हरकत नाही. सांगण्यात हे आमदार का पडला? हा पाहिलं, उजेडात होते पुण्य, अंधाराचं पाप. हा म्हणून थिएटरमध्ये लाईट बंद ठेवतात तेव्हा पिक्चर आपण पाहतो. नाटकाच्या ठिकाणी फक्त स्टेजवर लाईट असतात, प्रेक्षकांना नसतात. पण कथेतला नियम उलट प्रेक्षकांवर लाईट जास्त. कोणाची काय प्रतिक्रिया राहू दे, कोण कोण झोपले ते वागण्यासाठी का होईना पण ते लाईट लावायला लागतात. म्हणजे काय सुंदर कथा. काय झाली कथा नाही, मी तर मला तो डोळाच लागलेला. अशी गंमत. कारण त्यातही काही मंडळी तर असं आहे, एखादा खांब बिंब बघायला छानपैकी टेकलं की गेले नाही तर केव्हा. आणि सगळी कथा त्यांना समाधी अवस्थेत कळते मग की आजची कथा काय झाली. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सूचना करावीशी वाटते ती अशी, मंगलाचरणाचं भजन असेल बरं का, किंवा जेव्हा हे अतिशय विद्वान सगळे गायक मंडळी आहेत ते जेव्हा काहीतरी भजन म्हणतील तर आपण एकच काम करा बरं का, की जो जोरात टाळ्या वाजवा, जो जोरात टाळ्या वाजवायच्या. हो, आता त्या का वाजवायच्या त्याच्या मागे काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपली जी भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे त्याच्यामध्ये देवाची पूजा झाली की आरती करतो आपण. तरी का 7 मिनिटापर्यंत प्रत्येकाने जोरात टाळ्या वाजवायच्या. अगदी तळ हात लाल होईपर्यंत वाजवले तरी चालेल, त्याच्याने काही त्रास होत नाही. पण मग या टाळ्या वाजवण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. आपला हा जो तळ हात आहे हा तुमच्या संपूर्ण शरीराचा कीबोर्ड आहे. कीबोर्ड म्हणजे मी तुमच्या बरोबर इथे पाठीत कळ निघाली की कळतं की इथे दाबल्यानंतर संपूर्ण शरीर नखापासून शिखेपर्यंत सगळं तुमच्या तळ हातावर असतं बरं का. त्याला ऍक्टिव्ह प्रेशर असं म्हणतात. ऍक्टिव्ह प्रेशरचे क्लासेस चालतात, ते लोक फक्त एवढं दाबून तुमचा दुखणं कमी करू शकतात. आणि म्हणून जी कोणी मंडळी दिवसभरात 7 मिनिटासाठी जोरजोरात टाळ्या वाजवे त्याच्या सगळ्या नाड्या शुद्ध होऊन जातात. त्याचा दुखावा आपोआपच कमी कमी व्हायला लागतो. म्हणून आपल्याकडे ती परंपरा आहे. आता हे टाळ्या वाजवणारी मंडळी कोणी माहिती, जे तुम्हाला ठाणे पुणे मुंबईला सिग्नलवर भेटतात दिसतात तेवढ्या जोरात टाळ्या वाजवतात अशा आणि ते तुमच्या गाडीजवळ येतात मग काहीतरी घेणार. तुम्ही मला सांगा कुठल्याही दवाखान्यात कधी तुम्ही अशा व्यक्तींना पाहिजे आहे का? कधीच नाही. कधीच त्यांना दवाखान्यात जाण्याची वेळच येत नाही, कारण नाड्या शुद्ध आहे. दिवसभरात किती वेळेला वाजवतात ते, त्याच्यामुळे नाड्या शुद्ध होतात. आणि म्हणून टाळी का वाजवावी त्याचं कारण ते आहे. टाळी का वाजवावी रामकथेमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे, भागवतामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. भागवतामध्ये टाळी कोणी वाजवली तर ज्या वेळेला देवर्षी नारद आणि यांची कथा सुरू होते त्यावेळेला भजनांमध्ये प्रल्हाद जे होते परम भागवत म्हणतात तर ते टाळ्या वाजवत होते. आणि संत गोस्वामी तुलसीदासांनी असं म्हणताय की जो व्यक्ती दिवसभरात एकदा टाळ्या वाजवतो जो त्वरा, तर त्याच्यातले सगळे भ्रम दूर होतात. त्याची चिंता काळजी विवंचना या सगळ्या त्याला सोडून जातात. आणि त्यासाठी का होईना पण टाळी वाजवली पाहिजे. सूचना संपली, कथेला आरंभ. कथा आजपासून आपण कुठून घेतोय आपल्या लक्षात आलं असेल. काल अश्वत्थाम्याने 5ही बालकांना धडापासून शिर वेगळं केलं. दुर्योधन गेला. आता त्या अश्वत्थाम्याला मारलं नाहीये, त्याची फक्त शिखा छेदन केली. विचार करा मंडळी, शिखेचं महत्व किती मोठं आहे. शिखा म्हणजे फक्त ब्राह्मणांनीच ठेवायची असते असं नाही बरं. जो स्वतःला हिंदू म्हणून समजतो त्या प्रत्येकांना शिखा असली पाहिजे. नाहीतर नुसतं एका बाजूला म्हणायचं गर्व से कहो हम काय, पण हिंदूचं एकही लक्षण नाही. का बरं लक्षण नाही? तुम्ही पाहतो की डोक्यावर टोपी नाही, कपाळी गंध नाही, साधा बुक्का नाही, भस्म नाही, अष्टगंध गोपी चंदन नाही, बरं, गळ्यामध्ये तुळशीची रुद्राक्षाची स्फटिकाची माळ नाही, कधी काष्टा लावत नाही, बरोबर, कधी देव धर्म त्याच्याकडे करतच नाही. आणि असं असताना त्याला कुठला गीतेचा अध्याय म्हणता येत नाही. घरामध्ये रामरक्षा भीमरूपीचं कधी वाचन पठण होत नाही. आणि बरं, अशा परिस्थितीमध्ये त्याचा मुलगा त्याला डॅड म्हणतो. काय म्हणतो? डॅड म्हणतो. आणि आईला काय म्हणतो? मम्मी म्हणतो. मम्मी. आता ही मम्मी इजिप्त मधून आपल्याकडे आलेली आहे. तिथे मम्मी असतात.
हजारो वर्षांपूर्वीचे सगळे प्रेत जे आहे ते त्यांनी सांभाळून ठेवलेले त्याला म्हणतात मम्मी. बरं, तर आजकाल मुलं आपल्या आईला काय म्हणतात? मम्मी. आई हा शब्द इतका दिव्य आहे मंडळी, तुम्हाला मी सांगतो. ऋग्वेदाच्या पहिल्या अध्यायाचा पहिला मंत्र आहे अग्निदेव, म्हणजे आ शब्द आला. आणि यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यायाचा पहिला मंत्र आहे इखेत बोरुजित्वा, म्हणजे आ आणि ई असे दोन वेदांचे अक्षर, पहिले अक्षर एकत्र केले की तो शब्द तयार होतो आई. पाहावं केवढं मोठं महत्व आहे आई या शब्दामध्येच आहे. पण तेच मात्र आता आपली मुलं पुढारलेली आहे, पप्पा पप्पा म्हणतात, पप्पाचे आता डॅड झालेले आहे. बरोबर, तर आपली संस्कृती आपण आपल्या आपल्या घरामध्ये पाळली गेली पाहिजे, एवढं मात्र सर्वांनी लक्षात ठेवा. अश्वत्थामाला सोडून दिले आहे म्हणजे त्याची फक्त शिखाच्छेदन केलेली आहे आणि त्याला धक्के मारून अपमानित करून त्याला पाठवून दिलेलं आहे. त्याला अपमानित करून पाठवून दिल्यानंतर परिस्थिती अशी झाली की इकडे प्रभूंनी युधिष्ठिराला सांगितलं की मी एका महान आत्म्याला भेटायला चाललेलो आहे, तुम्हाला वेळ आहे का? तेव्हा युधिष्ठिर म्हणे कुठे चालले? तर म्हणे मी पितामह भीष्माचार्याला भेटायला निघालेलो आहे. युधिष्ठिर म्हणे मी येतो. बरं का? भीमसेन म्हणे मी येतो. अर्जुन, नकुल, सहदेव सगळे तयार झाले, अगदी द्रौपदी कुंती सहित. आणि कोणाच्या भेटीला आले तर ते पितामह भीष्माचार्याच्या भेटीला आलेले आहे. मंडळी, इंच इंच जखमा झालेल्या, बाण आर पार झालेले आणि बाणांच्या शय्येवर आहे. शय्या कशाची आहे? बाणांची शय्या आहे. ही काय गल्लाची यादी नव्हती, मनसोक्त झोपले त्याच्यावर. बाणांच्या शय्येवर आहे. आणि अशा परिस्थितीत प्रभू ज्या वेळेला त्यांना दिसते त्यावेळेला प्रभूचं गुणगान जे त्यांनी गायले दिव्य आहे म्हणजे, कारण तो दिवस होता एकादशीचा. लक्षात घ्यावं. म्हणून आम्ही नेहमी असं सांगतो की तुम्ही बाकी उपवास करा, नका करू. आता मी इतकी वर्ष झाली लोकांच्या पत्रिका बघतोय, पण आजपर्यंत कधीही कोणाला उपवास करा असं सांगत नाही आणि सांगणार पण नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे उपवासाची पद्धतच वेगळी. हा, म्हणजे हटकून आम्हाला पुरुष मंडळी बाजारात दिसतात. काय आज तू बाजारात नाही, उद्या उपवास आहे ना, बरं मग नाही, मग ते रताळे, साबुदाणा, भगर वगैरे वगैरे सगळी लिस्ट पाठवली बायकोनी, ती घेऊन चालले. म्हणजे आपल्याकडे उपवास म्हणजे काय असतं? दाबून खाणे, फक्त खाण्यात थोडा बदल करायचा, एवढंच. खायचं दाबूनच, बरं का? रोज तसंच खातोच आहे आपण. फक्त भाजी पोळी वरण भात न खाता आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, भगर, आमटी, रताळे, भाताळे, काय काय तुम्हाला सगळं सगळं. अरे याला उपवास म्हणत नाही, याला उपवास नाही म्हणत. उप म्हणजे कडे, वास म्हणजे जाणे. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तो उपवास कसा करायचा याला नियम असा आहे की ज्या दिवशी तुम्ही उपवास करताय त्या दिवशी संपूर्णपणे मौन असलं पाहिजे, बोलायचं नाही. फक्त तोंडातून राधे राधे, जय श्री कृष्ण, जय श्रीराम, राम 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 एवढे शब्द बाहेर पडले पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे बाकी गप्पा गोष्टी काहीच नाही. दिवसभर मौनात असलं पाहिजे. ज्या देवाच्या नावाने तुम्ही उपवास करतात, गुरुवार करतात, दत्तगुरूंसाठी करतात, शनिवार शनी महाराजांसाठी करतात, सोमवार महादेवांसाठी करतात, निदान त्या दिवशी त्याच्या मंदिरात नाही ना, त्या दिवशी त्याच्या मंदिरात जा, पूजा करा, त्यांची स्तुती करा आणि घरी या. रोज 3 माळा जप करतात. उपवासाच्या दिवशी डबल करायला लागतो, म्हणजे 6 माळा जप झाला पाहिजे. लक्षात आलं? बरं, तोंडात काय घालायचं? जे चावावं लागतं ते तोंडात घालायचंच नसतं उपवासाला. तुम्ही सगळं चावतातच आहे ना, आहे की नाही? त्याच्यामुळे जे चावायचं असतं ते तोंडात घालायचं नाही. मग चहा, कॉफी, दूध चालेल, ज्यूस चालेल, जे गिळायचं असतं तेवढंच चालेल. आता चहाच्या बाबतीत काय बोलावं? व्यसन आहे, मलाही आहे. सकाळी चहा लागणारच. दर 2 तासाने म्हटलं तुम्ही घेता का तरी नाही म्हणणारच नाही. पण सांगण्याचा उद्देश काय की ते तुमच्या शरीर रक्षक धर्म हा, म्हणून तुम्हाला तो शरीर धर्म आहे, म्हणून तुम्ही चहा, कॉफी, दूध वगैरे घ्यायला हरकत नाही. या पद्धतीने तो उपवास झाला पाहिजे. आपण याच्यातलं काय करतो मला सांगा? त्या दिवशी उपवासाच्या दिवशी माळा वाढल्या का? त्या दिवशी त्या देवाच्या मंदिरात गेलो का? त्या दिवशी आपण मौनात राहिलो का? त्या दिवशी आपण काहीही फराळाचं खाल्लं नाही का? विचार करा. आपण सगळं चुकीचं करतोय आणि नाव देवाचं सांगतोय. नाही, आज महादेवाचं सोमवार आहे ना, सोडता येत नाही म्हणून.
अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आतापर्यंत 24-25 महिलांचे उपवास सोडवले. होत नाही आता. आता बाई हाडे राहिले कुठे उपवास करते? नाही ना, ते म्हणतात सोमवार सोडू नये. म्हटलं मी सांगतो ना काय, चल लगेच संकल्प सोड. महादेवाचा अभिषेक एका ब्राह्मणाला, लगेच त्या ब्राह्मणाला एक ब्राह्मण जेवेल एवढं शिधा द्यायचा आणि त्या दिवसापासून तू जेवायला सुरुवात. अशी केली. दुसरी महत्वाची गोष्ट की उपवास कोणी करायचे हे पण आपल्याला माहित नाही. पुरुष सुद्धा शनिवार काय, गुरुवार काय, सोमवार काय करायचे नाही. पुरुषांनी तिथी करावी. काय करायची? तिथी. मग तिथी करायची तर संकष्टी करा, बरोबर, एकादशी करा, प्रदोष करा, पौर्णिमा करा. म्हणजे पुरुषांनी काय करायचं? तिथी करायची. महिलांनी वार करायचे. मग त्यांनी मंगळवार करा, गुरुवार करा, शनिवार करा, जे काही करा, बरोबर. पण उपवासाची ही पद्धत आहे. पण बाकी कोणी करो ना करो, पण एक उपवास मात्र सर्वांनी करावा. कोणता? एकादशी. एकादशीचा उपवास मात्र प्रत्येकाने करावा. का करावा याचंही कारण सांगतो. पहा, ज्याला आपलं मन ताब्यात ठेवायचं असेल त्यांनी एकादशीचा उपवास करावा. तुम्ही म्हणाल की मनाचा आणि एकादशीचा काय संबंध आहे? ते पण सांगतो. पहा, असं आहे की पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे प्रतिपदा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी आणि 11वं मन. जो कोणी व्यक्ती मनोभावे मनापासून एकादशीचं व्रत करतो तो आपलं मन ताब्यात ठेवू शकतो. नाही तर भल्या भल्यानं मन ताब्यात ठेवणं शक्य नाही. भल्या भल्या संतांना, ऋषीमुनींना सुद्धा मन ताब्यात ठेवण्यासाठी भरपूर मोठे परिश्रम करावे लागतात. का? मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः. मन नावाची चावी आपल्याकडे, चावी. बरं का? मला तुम्ही हे सांगा की घरातून तुम्ही बाहेर पडताना घराला कुलूप लावलं, बरोबर, तर त्या चावीने कुलूप लागलं, तुम्ही बाहेर परत आले तर असं म्हणता का, ए कुलूप उघडायची चावी दे बरं, माझ्याकडे बंदच करायची, उघडायची चावी द्या? नाही. चावी तीच ज्या एका चावीने कुलूप बंद देखील होतं आणि त्याच चावीने कुलूप उघडलं जातं. फक्त कुठे फिरवायचं हे कळलं पाहिजे. डाव्या बाजूला फिरवलं बंद आहे, उजव्या बाजूला फिरवलं कुलूप उघडलं. म्हणजेच काय? ते कुलूप म्हणजे आपलं जीवन आहे. तुम्हाला मुक्त व्हायचं आहे का बंधनात अडकायचं आहे हे कोण ठरवतं? तुम्ही ठरवता आणि त्याप्रमाणे तुम्ही चावी इकडची तिकडे करता. म्हणून ज्याला आपलं मन ताब्यात ठेवायचं असेल, मन प्रसन्न प्रफुल्लित ठेवायचं असेल, त्यांनी एकादशीचं व्रत करावं. एकादशी करावी तर कशी करावी? कारण भागवतामध्ये एकादशीचं महत्व आहे. अंबरीश राजा, बरोबर, अंबरीश राजा एकादशीचं व्रत करत होते. ते व्रत देखील किती दिव्य आहे, काय सुंदर आहे. हे अंबरीश राजा कोण माहिती? सूर्यवंशातले एक महान चक्रवर्ती सम्राट आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या आधीच्या 16व्या पिढीतले ते.
बरोबर. तर त्या वेळेला ते एकादशीचं व्रत कसं करायचं ते त्यांच्यापासून आपल्याला कळत आहे. कसं करायचं माहिती? दशमीच्या दिवशी दुपारी दूध भात फक्त, रात्री जेवण नाही. बरोबर. दशमीच्या दिवशी दुपारी केवळ दूध भात. एकादशीच्या दिवशी निर्जला. निर्जला म्हणजे शक्यतो पाणी देखील घेऊ नका. आणि द्वादशीच्या दिवशी दुपारी 4 ठाव भोजन, वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर लिंब पापड काय अजून मिष्टान्न सगळं द्वादशीला दुपारी. म्हणजे एकादशी आपण दुसऱ्या दिवशी सोडतो. पण द्वादशीच्या दिवशी रात्री जेवण नाही. मात्र रात्री जेवण नाही. दुपारी एकदा एकादशी तुम्ही सोडली की द्वादशीच्या दिवशी पुन्हा रात्री चल ग नाही काहीतरी उपमा कर बाई, पोहे पोहे तरी कर, थालीपीठ लाव नाही तर काहीतरी चालणार नाही. त्या दिवशी दुपारी भरपेट जेवण करा, रात्री भोजन करू नका. या पद्धतीने जो कोणी एकादशी करेल त्याची एकादशी तिकडे लागली. बरं, एकादशीचे पुन्हा 4 प्रकार आहे. 4 प्रकार. एक असते नित्य एकादशी, जी आम्ही करतो, रवी गुरुजी करतात. आम्ही नित्य एकादशी म्हणजे वर्षातल्या 24च्या 24 एकादशी आम्ही करतो. काही असतात नैमित्तिक एकादशी, म्हणजे कोणती? आषाढी कार्तिकी. बरोबर. भले आम्ही तेव्हा करू ना करू, पण या 2 एकादशा मात्र आठवणीने करतोच, अगदी घरातल्या लहान बालकांपासून. नैमित्तिक एकादशी. एक एकादशी असते त्याला म्हणायचं प्रायश्चित्तात्मक एकादशी. प्रायश्चित्तात्मक म्हणजे आपल्याकडून जी काही पाप ताप आजपर्यंत घडलेली असतील ते सगळ्या पापांचं निरसन व्हावं म्हणून जी एकादशी करतात त्याला म्हणायचं प्रायश्चित्तात्मक एकादशी. आणि चौथा प्रकार असतो काम्य एकादशी. काम्य एकादशी म्हणजे काय? की इंदिरा एकादशी, वरुथिनी एकादशी. जी एकादशी करून तुम्हाला काही मिळवायचं आहे त्याला म्हणायचं काम्य एकादशी. असे 4 प्रकार. हे सगळं मी का सांगतोय? कारण पितामह भीष्माचार्यांनी 11च श्लोकांमध्ये भगवंताची स्तुती केलेली. कारण दिवस होता तो एकादशीचा. आणि मग कालचं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष आई भेटायला आली गंगाबाईया आणि तहान भागवली. आणि मग त्यांनी असं सांगितलं की प्रभू, खरं नियम असा आहे की रिक्त हस्ते तुमच्याकडे कोणीही येऊ नये. आणि हा नियम तुम्ही पाळला काय का? काय सांगितलं? की रिक्त हस्ते, रिकाम्या हाताने कधीच देवाला जायचं नाही. हे लिहून ठेवा. 4 जणांकडे कधी रिक्त हस्ताने जायचं नाही. नंबर 1 म्हणजे देवाला. बरोबर. देवाला कधी रिक्त हस्ते जाऊ नका. संत सत्पुरुषांना भेटले, त्यांना नमस्कार करायच्या आधी दक्षिणा ठेवा. भले रुपया का असेल पण ठेवा, नंतर नमस्कार करा. ब्राह्मणाला नमस्कार करताना पहिल्यांदा रुपया तरी ठेवा, नंतर नमस्कार करा. तुम्ही कथेला गेले, आता तुमची कथा तो येईलच. शिवपुराणामधलं दाखवलं सांगितलेलंच आहे, ते सांगेलच की भोलेनाथ प्रत्यक्ष रामकथा ऐकायला गेले आणि त्यांनी विचारलं अगस्त्य ऋषींना की काय दक्षिणा काय देऊ? त्यावेळी ते रडायला लागले. काय प्रभू बोलताय? राम तुमच्यामुळे जगाला कळले ना. तुम्ही तर पहिली कथा सांगितलीये, तुम्ही माझ्याकडून कथा करवून घेतलीये, त्याच्यामुळे मी काय दक्षिणा देऊ? म्हणे नाही, दक्षिणा दिली नाही तर कथेचं फळ मला मिळणार नाही. आणि म्हणून तुम्ही दक्षिणा घ्या, हे लक्षात घ्या. पूर्वी आपल्याकडे भागवत कथा व्हायच्या त्यावेळेला समोर पातेले ठेवलेले असायचे की घरून आले की मूठभर धान्य त्याच्यात टाकायचं, कथेला बसायचं. ही परंपरा आहे आपली. खरं तर आता तो प्रकार सगळा संपला. काही पातेले नाही, धान्य नाही, काही. पण रिक्त हस्ते मात्र कुठलीही कथा श्रवण केल्याने त्याचं पुण्य मिळत नाही. तेव्हा भीष्माचार्य काय म्हणतात की प्रभू, खरं तर तुमच्याकडे यायचं तर काहीतरी द्यायला पाहिजे, पण आज माझे हात मोकळे प्रभू, काही नाही माझ्याकडे. फक्त एकच विनंती आहे. काय विनंती आहे? की मी एका कुमारी कन्येचा मरणासन्न पिता आहे. काय म्हणाले? एका कुमारी कन्येचा मरणासन्न पिता आहे. आता मृत्यू येईल मला लगेच. एकच इच्छा आहे प्रभू की त्या मुलीचा विवाह मला तुमच्या बरोबर करून द्यायचा आहे. एकदा तुमचा हात तुमच्या हातात दिला तुम्ही डोळे मिटायला मोकळा. आता मोठा प्रश्न आहे की ज्यांनी आयुष्यभर अखंड ब्रह्मचर्यत्वाचं पालन केलं. लोकांचा गैरसमज सांगून ठेवतो. लोकांचा गैरसमज असा आहे की उत्तरायणात जो व्यक्ती मरतो त्याला गती सद्गती प्राप्त होते. मग काय दक्षिणायनात जे जातात त्यांना काही दुर्गती होते का? मुळीच नाही बरं असं.
फक्त भीष्माचार्यांनी जगाला हे दाखवून दिलंय की 3 गोष्टी जर जीवनात तुम्ही केल्या तर मात्र तुम्ही मृत्यूला देखील थोपवू शकता, आणि ते मी केलंय म्हणून त्यांनी मृत्यूला थोपवून धरलंय. म्हणून कारण काहीतरी पाहिजे की नाही, मला दक्षिणायनात नाही उत्तरायणात जायचंय, तोपर्यंत मात्र मी मृत्यूला थोपवून धरणार. म्हणून कोणत्या 3 गोष्टी? जो व्यक्ती आपल्या आयुष्यात या 3 गोष्टी करेल, नंबर 1 अखंड ब्रह्मचर्यत्वाचं पालन. दुसरं काय? पूर्ण पितृभक्ती. पूर्ण पितृभक्ती. वडिलांचं प्रेम जडलं एका कोळीने, बरं का, कोळ्याची मुलगी, तर तिच्यावर प्रेम जडलं बापाचं, आणि हे करणे बाण यांचं आता लग्न व्हायची वेळ आली. त्यांचं नाव देवव्रत. भीष्म त्यांचं आपण वेगळं म्हणतो. भीष्म याचा अर्थ भयंकर, जे भयंकर प्रतिज्ञा घेण्यामध्ये पटाईत आहे असे ते भीष्म, म्हणून आपण त्यांना भीष्म म्हणतो. पण नाव काय? देवव्रत. आता हे देवव्रताने प्रधानजींना विचारलं की पिताश्री एक 8-10 दिवसापासून काही बोलत नाही, काही खात पीत नाही, त्यांचं लक्ष नाही राजकारभारात कुठे कशात, का बरं? तेव्हा प्रधानजी काय म्हणे की काय सांगू तुम्हाला? म्हणे का? त्यांचं एका मुलीवर प्रेम झालं. बरं, मग तर नाही, त्यांना तिच्याबरोबर लग्न करायचं, मग करा ना, अडचण काय? बरं, पूर्वी राजे महाराजे एकापेक्षा जास्त लग्न करतच होते. त्याच्यामुळे देवव्रत काय म्हणे, मग त्यांचं जर जीव जडला एखाद्या मुलीवर तर लग्न करायला पाहिजे. म्हणजे त्यांची इच्छा आहे, मग अडचण काय? अडचण तिचे बाप आहे. म्हणजे काय बोलता? तिचा बाप नाही म्हणतो मी. अरे बाप रे, एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट राजा माझा बाप आहे, आणि त्याच्याबरोबर त्याला मुलगी द्यायला हा नाही म्हणतो, असं व्यक्ती कोण आहे? नदीच्या काठी झोपडीत राहतो म्हणे, कोळी आहे, मासेमारीचा धंदा आहे त्याचा, आणि त्याची ती मुलगी आहे. देवव्रत काय म्हणे? मला घेऊन चला त्यांच्याकडे, मला घेऊन चला. झालं. स्वतः भीष्म आपल्या वडिलांचं लग्न ठरवायला आले. विचार करा तुम्ही, म्हणजे असं कोण करेल बरं? आणि तिथे आल्यानंतर त्यांनी हात जोडून विनंती केली की तुमची कन्या माझ्या वडिलांना द्या, त्यांचं लग्न होऊ द्या. तेव्हा तिचा बाप काय म्हणाला की म्हणे मी माझी मुलगी द्यायला तयार आहे, बरं का, मी माझी मुलगी द्यायला तयार आहे, पण माझी अट अशी आहे की माझ्या पोरीच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तोच राजा झाला पाहिजे. काय म्हणाले की माझ्या पोरीच्या पोटी जो जन्माला येईल तो मात्र पुढचा राजा झाला पाहिजे. म्हणे होईल, पण मला विश्वास नाही, कारण तुम्ही तरुण आहात, बाप गेल्यानंतर तुम्ही ज्येष्ठ म्हटल्यानंतर तुम्हीच राजे व्हा. म्हणे आज इथे प्रतिज्ञा घेतो की कधीही राजगादीवर बसणार नाही आणि राज्य करणार नाही. म्हणे ते ठीक आहे, हो तुम्ही राज्य करणार नाही, पण आता तुमचंही लग्न होईल, काही दिवसात तुमचंही लग्न होईल. तुमच्या बायकोने ऐकलं नाही, तुमच्या पोटी पण एक पुत्र जन्माला आला, ती काय म्हणेल खरा अधिकार कोणाचा होता? तुमचा होता, तुम्ही नाही बसले मान्य, पण माझा पोरगा तर बसेलच. मग माझा नातू आणि तुमचा पोरगा याचं भांडण होईल की नाही? म्हणा, हे म्हणणं तुमचं बरोबर आहे, तर माझी लाख म्हणतं की मी नाही बसणार, मग माझा पोरगा म्हणू शकतो. झालं. पुन्हा एक प्रतिज्ञा घेतो, देवाच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने घेतो की अखंड ब्रह्मचर्यत्वाचं पालन करेल, लग्नच करणार नाही, पोरगा होण्याचा विषयच नाही येणार. आता करायला काय हरकत आहे? अशा 2 गोष्टी काय की एक तर अखंड ब्रह्मचर्यत्वाचं पालन. किती पालन करावं मंडळी? की आपले गुरुदेव आहे भगवान परशुराम, त्यांनी सांगितलं अंबा अंबिका आणि अंबालिका बरोबर लग्न कर देवव्रत. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं गुरुदेव या बाबतीत तुम्ही बोलू नका, कारण माझी प्रतिज्ञा आहे मी अखंड ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणार आहे, मला विवाह करता येणार नाही. परशुरामांनी सांगितलं तू मला विरोध करतोय? मला? गुरुला? म्हणे गुरुदेव तुमचं सगळं मला मान्य आहे, पण लग्नाच्या बाबतीत तुम्ही गळ घालू नका, मग तिथे मात्र आपले मतभेद होतील. मतभेद नाही, आता माझ्याशी युद्ध करा. विचार करा, केवळ एका गोष्टीसाठी आपल्या गुरूंशी युद्ध पुकारणारा जर कोणी असेल तर ते पितामह भीष्माचार्य आहे. अहो आश्चर्य वाटेल, तिन्ही लोक घालून गेले की भगवान परशुराम कोणाबरोबर युद्ध करताय? पितामह भीष्माचार्य आणि देवव्रताबरोबर, आणि तो देवव्रत त्यांचा लाडका शिष्य आहे. तिन्ही लोक घालून गेले, सगळ्या देवांनी मध्यस्थी केली, तेव्हा वेगळे झाले, पण लग्न नाही म्हणजे नाहीच. काय घनघोर प्रतिज्ञा आहे मंडळी, विचार करा, कोण असा विचार करेल आजकाल? त्याच्यामुळे दुसरी गोष्ट ती
आणि तिसरी गोष्ट जीवनात काय केली की मी भलेही राजा होणार नाही, राजगादीवर बसणार नाही, पण मरेपर्यंत मात्र राजगादीशी एकनिष्ठ राहील. धृतराष्ट्र किती का चुकीचा असेना, दुर्योधन कसंही का वागेना, पण माझी प्रतिज्ञा आहे मला त्याच्याशी एकनिष्ठ राहावंच लागेल. हे कळत होतं सगळं. मी अधर्माला साथ देतोय, मी धर्माच्या विरुद्ध जातोय. कारण धर्म कुठे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूते ध्रुवा नीती मतिर्मम. ज्या ठिकाणी कृष्णार्जुन आहे त्या ठिकाणी खरा धर्म आहे. हे का पितामहांना कळत नव्हतं? सगळं कळत होतं. पण तरी देखील प्रतिज्ञा आहे की मरेपर्यंत राजगादीशी एकनिष्ठ राहील आणि राहिला. या तीन गोष्टी जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनात पाळेल तो मृत्यूला देखील झोपवू शकेल. तुम्ही म्हणाल गुरुजी हे बोलूच नका. आता परवाच्या दिवशी आपल्याकडे टीव्हीवर एक कार्यक्रम चालतो प्रश्न मंजुषा. तुम्ही मेल करायचा आणि मग मी त्या प्रश्नाची उत्तरं टीव्हीतून देतो. तो एक कार्यक्रम प्रश्न मंजुषा नावाचा आहे. छोटासाच कार्यक्रम आहे, 12 मिनिटाचाच आहे. तो माझ्या त्या वेळ भविष्याच्याच कार्यक्रमात सुरुवातीला लागतो. तर किती आता रोजचे 100 पेक्षा जास्त प्रश्न येतात आणि बोलायचे मला 6-7 फक्त वेळ तेवढीच असते. पण फक्त चॅनलचा नियम असा आहे की एकही प्रश्न सुटता कामा नये. आता काही महिला विचारा प्रश्न पाठवतात तर लगेच 3 दिवसात फोन करतात, तुम्ही अजून मला प्रश्न नाही आला काही. अगं बाई केव्हा पाठवला? आता 3 दिवस होऊन गेले होते. अगं बाई 5 महिन्याने येईल, कारण तुझा नंबर लागायला तेवढे दिवस लागतील, कारण तेवढे आधीचे प्रश्न जमा झालेले असतात. तर सांगण्याचा उद्देश असा की परवा मी वैतागून बोललो की माझं लग्न कधी होईल. अरे म्हटलं आपण वय 47 होऊन गेले, कशाला लग्नाचा विचार करतो? अजून 2 वर्षात म्हातारा म्हणतील तुला, कशासाठी? पण लग्नाची हौस बघा किती. अशा पद्धतीचं व्रत कोणी घेऊ शकतो? पितामह भीष्माचार्यांसारखं. आणि अशा परिस्थितीतले भीष्माचार्य काय म्हणतायत प्रभूंना, मी एका कुमारी कन्येचा मरणासन्न पिता आहे आणि माझी एकच इच्छा आहे की तिचा विवाह तुमच्याबरोबर लावून द्यायचा आहे, तिचं पाणी ग्रहण तुम्ही करा. तेव्हा प्रभू काय म्हणे, मी आज तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे. मान ती तयार झाली पाहिजे ना, तिला मी पसंत पडलो पाहिजे. कारण म्हणे आपल्याकडे पद्धत आहे. काय पद्धत आहे? कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता शिल्पम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न वितरे जनाः. 5 पद्धतीने आपल्या इथे लग्न होतं. कसं? ऐका. मुलगी काय करते माहिती? पत्रिका फोटो आली की पत्रिका तर तिला काही कळत नाही, फोटो बघते. रात्रभर तिच्या स्वप्नात तो फोटोवाला येतो आणि मग सकाळी उठल्यानंतर आईला सांगते, मामा मला पसंत आहे मुलगा. का? अगं काय दिसतं जंटलमॅन, जाकिटम पाकिटम चैव बूट पाटलून मेवच नेकटाय कॉलराणीती जंटलमन विराजते. ओ काय जंटलमन दिसतोय. आई म्हणते मूर्ख आहे तू, हे कोट काय सगळं भाड्याने मिळतं स्टुडिओ मध्ये, ते याच्या भरोशावर लावू नका. मी माझं आयुष्यात नुकसान करून घेते याच्याचमुळे, तुझं नाही होते ना. त्याच्यामुळे रूप बघू नको. किती दिवस टिकणार आहे रूप? कन्या वरयते रूपम. कन्या काय बघते? रूप बघते. मग आई काय बघते? माता वित्तम. आई पैसा बघते, कोणाकडे पैसा किती आहे, प्रॉपर्टी किती आहे. आई काय बघते? पैसा आणि प्रॉपर्टी बघते. तो बाप म्हणतो तुला तरी कुठे अक्कल आहे? अगं पैसा काय पाहते? पिता श्रुतम. बाप कर्तृत्व पाहतो पोराचं. हो, कर्तृत्व कसं आहे? आज गरीब असतील मान्य आहे, पण त्या पोरामध्ये कर्तृत्व काय? पोरीला कधी दुःखी होऊ देणार नाही, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो, तिला भरभरून सुख देऊ शकतो, असा मुलगा हवाय असं बाप म्हणतो. पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति. नातेवाईक जे ज्येष्ठ लोक असतात ते काय पाहतात? घराणं गोत्रकुळ बघतात. जरा बघा, गावात चौकशी करा, यांची काय योग्यता आहे का, कोणी दारात उभं करत नाही, यांना जरा विचारा, बघा जरा. बांधव म्हणजे आपले नातेवाईक ज्येष्ठ काय बघतील? आपलं गोत्रकुळ बघतात. आणि मिष्टान्न वितरे जनाः. ज्यांना तुम्ही घरी जाऊन जाऊन पत्रिका देतात ना, ती मंडळी लग्नाच्या दिवशी एक दुसऱ्यांना फोन करतात. का जाऊन आले लग्नाला? हो आम्ही गेलो होतो. काय होतं जेवायला? काय होतं? जिलबी होती. जिलबी? आयुष्यभर यांनी एवढे लग्न जोडले, गुलाबजाम ठेवायला काय हरकत होती? त्यांना काही देणं नाही घेणं नाही. आज लग्न झालं ना, 8 दिवसात दिवस झाला तरी काही घेणं नाही. जेवायला काय? मिष्टान्न वितरे जनाः. तेव्हा भीष्माचार्य काय उत्तर देतात ऐका.
भीष्माचार्य म्हणे की कन्या काय बघते प्रभू रूप बघते ना बरोबर आता सांगतो प्रभू तुमचं रूप असं आहे बाप रे बाप ज्या वेळेला तुम्ही अर्जुनाचा रथ घेऊन आमच्या समोर यायचे ना तर ते तुमचं रूप पाहिल्यानंतर आम्हाला युद्ध करावंसं वाटायचं नाही इतके तुमच्या रूपावर आम्ही भाळून जायचोय पुरुषासारखा पुरुष मी स्त्रीची काय गोष्ट करता म्हणून तुम्हाला काय म्हणतात विश्व सुंदर या विश्वामध्ये सगळ्यात सुंदर जर कोणी पुरुष असेल तर ते तुम्ही आहे ना प्रभू दुसरं काय माता वित्तम आई पैसा बघते ना प्रभू हे पहा तुम्ही जे द्वारकाधीश आहे ते लोकांसाठी पण तुम्हाला असं वाटतं मी तुम्हाला ओळखत नाही ओळखतो तुम्ही कोण आहे माहिती वैकुंठाधिपती आहे तुम्ही कोण आहे द्वारकाधीश नाहीये द्वारकाधीश तर लोकांना दाखवण्यासाठी खरे तुम्ही कोण आहे वैकुंठाधिपती आहे वैकुंठाधिपती तुमच्याकडे धन सांभाळायला एकाला नोकरीवर ठेवले तुम्ही त्याचं नाव कुबेर आहे कुबेर एवढं तर धन अमृताचे कुंड भरले वैकुंठामध्ये कशाची कमतरता नाही माता वित्तम बाप काय पाहतो कर्तृत्व पिता श्रुतम प्रभू मला सांगा हे महाभारत खरं कोणी घडवलं खरं सांगा तुमच्या मनात जर असतं तर हे महाभारत घडलंच नसतं पण मुद्दाम तुम्हाला ते घडवायचंच होतं म्हणून मुद्दाम तुम्ही युधिष्ठिराला काय सांगितलं नाही शिष्टाई करायला मी जातो कारण तुम्हाला माहिती आहे दुसरा एखादा गेला युद्ध नाही झालं तर पंचायत होईल म्हणून शहाणपणा करून स्वतः काय म्हणे नाही शिष्टाईला मी जातो शिष्टाईला तुम्ही स्वतः आले तुमचं भव्य दिव्य स्वागत केलं दुर्योधनाने तुमच्यासाठी 56 भोग तयार केले सगळं काही उत्तम झालं आणि मग प्रभूंनी दुर्योधनाला सांगितलं पहा बाबा युद्ध नको रे बाबा शांती गरजेची आहे युद्ध करून काय मिळणार जीव जातील आणि लाखो कोटींच्या संख्येने जातील त्यापेक्षा शांती गरजेची आहे म्हणजे शांती विनंती मला सांगूच नको अरे माझी काही जास्त मागणी नाहीच आहे ना पांडव 5 आहेत ना 5 गावं दे ना तू आता प्रभू इतके हुशार 5 गावं मागितले असतील मुंबई दे चेन्नई दे कोलकाता दे दिल्ली दे बेंगलोर दे असे जर शहर मागितले तर तो काय वेळ आहे तो लगेच म्हणे सुईच्या टोकावर मावेल एवढी पण जमीन देणार नाही जा जे करायचं नाही करा प्रभू म्हणे ठीक आहे बाबा आता मी तर शिष्टाईला आलो की मला तर युद्ध नको म्हणून सांगायला आलो तर तुला युद्धच पाहिजे तुला खुमखुमीच आहे तर ठीक आहे हो दे मग दुर्योधन काय म्हणे जाऊ द्या म्हणे तुमची शिष्टाई वाया गेली बरं का खरं प्रभूंचीच इच्छा होती की शिष्टाई व्हायलाच नको आणि युद्धच व्हायला पाहिजे तेव्हा दुष्टांचा संहार करता येतो हे लक्षात घ्या हे प्रभूंना माहिती आहे मग दुर्योधन काय म्हणत आता जेवणाची वेळ झालेली आहे तुमच्यासाठी खास 56 भोग तयार केलेले आहेत आपण जेवण करून निघा मला तुझ्याकडे जेवताच येणार नाही ऐका ना म्हणे खरं तर म्हणे मला जेवता येणार नाही अरे म्हणे कुठेही आपल्याला जेवायचं असेल ना तर 3 गोष्टींमध्ये कुठली तरी गोष्ट गरजेची असते कुठल्या 3 गोष्टी भाव अभाव प्रभाव लक्षात घ्या आपण कोणाच्या घरी काय जेवतो माहिती एकतर भाव त्यांचं प्रेम आहे माझ्यावर त्यांचा शब्द मी खाली पडू दिला नाही त्यांनी सांगितलं की मी जेवल्याशिवाय जायचं नाही त्याच्यामुळे मी जेवण केलं पहिलं काय आहे भाव दुसरं आहे अभाव अभाव म्हणजे माझ्या घरी जेवायला नाही म्हणून तुमच्या घरी आलं त्याला म्हणायचं अभाव आणि तिसरा म्हणजे प्रभाव त्यांचं तर तुला माहिती कसं नेमकं मी त्यांच्या जेवायच्या वेळेला घरी गेलो तेव्हा बाकी मला माहित नाही जेवायला बाईस त्यांचा प्रभाव आहे ना तेवढा त्याच्यामुळे नाही म्हणता आलं नाही मग मला त्यांच्याकडे जेवावं लागलं याला म्हणतात प्रभाव या 3 गोष्टी तुझ्या माझ्यात नाहीच आहे तुझं माझं काही प्रेम भाव नाही अभाव म्हणजे तुला असं वाटत असेल तू जर इथला हस्तिनापूरचा राजपुत्र आहे तर मी पण द्वारकाधीश आहे बरोबर की म्हणजे माझ्या घरी जेवायला म्हणून तुझ्याकडे आलं का कोई विषय नाही आणि राहिला प्रश्न प्रभाव तुझा काही माझ्यावर प्रभाव नाही तू काही एवढा मोठा नाही की तुझा माझ्यावर प्रभाव असेल त्याच्यामुळे भाव नाही अभाव नाही प्रभाव नाही मग म्हणे आता एवढ्या लांबचा प्रवास आहे तुम्हाला द्वारकेपर्यंत जायचंय रस्त्यात ढाबे नाही नसतात ना आता तो ढाबे लागतात हो लोक उलट घरचं जेवण कमी करतात आणि आजकाल बाहेर जास्त जेवायला जातात त्या पुण्यातली अवस्था इतकी बिकट यावं विचारू नका प्रत्येक हॉटेलमध्ये पाऊण तास 1 तास तर वेटिंग पैसे देऊन तिथे काय फुकटच मिळतंय ते वेटिंग करायचं तिथे वेटिंग आहे प्रत्येक हॉटेलला आणि एक माऊली परवाच्या दिवशी मला म्हणे गुरुजी 4 दिवस आम्ही बाहेरच बरं का म्हणते का बघा असं किराणा भरत जा घरात काय बोलतो तुम्ही घरात म्हणजे किराणा नाही म्हणून आम्ही बाहेर नाही जात मग हाऊस
अरे काय हे हा बाहेरचं खायची चटक लागली तुम्हाला? चटक? अरे फार वाईट आहे ना. आमचे वडील नेहमी सांगायचे की हिला कधी चव कळू देऊ नको, बरं का, हिला चव कळू देऊ नको. कारण हिला जर एकदा चव लागली की 50 ग्रॅमची जीभ 70 किलो वजनाच्या व्यक्तीला 20 किलोमीटर लांब घेऊन जातो. तिथे मिसळ पावले भारी मिळतो. व्यक्ती केवढा 70 किलोचा, पण चटक कोणाची आहे? जिभेची. जीभ केवढी? 50 ग्रॅम तेवढीशी. पण तिच्या एका चटकेसाठी म्हणून तुम्ही किती किती लांब जाऊन नाही, इथे हे भारी मिळतं, तिथे ते भारी मिळतं, तिथे ते छान मिळतं आणि तिथपर्यंत जाता. म्हणून तसं करू नये. आमचे वडील जेवायचे तर तुम्हाला सांगितलं तर चेष्टा वाटेल, पण खरं त्यांचं जेवण असं की मीठ वाढलं की त्याच्यावर चटणी, कोशिंबीर, लोणचं पासून भात, वरण, भाजी आणि पोळी सगळं, आणि त्याच्यावर वरती बासुंदी, सगळं एकत्र, आणि मग एकत्र काला, आणि मग ते खायचे. आम्ही त्यांना म्हणायचो, दादा 4 लोकांमध्ये गेले तर लोक नाव ठेवतील, कसं जेवता तुम्ही? मग ते सांगायचे, पहा, शरीराला 6 रस गरजेचे, गोड, कडू, तिखट, आंबट, खारट, तुरट, बरोबर, असे 6 रस असतात जे तुमच्या शरीराला गरजेचे असतात. पण आपण काय करतो? एक तर एकच रस. आज गाजरचा हलवा म्हणजे हलवाच. किती खाऊ किती नाही आली, ती खाऊ घालणारी पण अशी होती की किती वाढवा वाईट त्रास होईल मला, बरोबर. एक तर एकच, काय कमाल आहे. तर त्याच्यामुळे हे 6 रस. दुसरी गोष्ट, तुम्ही अन्नाचाही अपमान करतात म्हणजे करू नका, करू नका. बरं, अन्नाचा अपमान, अन्न शाप देतं. तुमच्या पानात पोळी किंवा भात येण्यासाठी 6 महिन्याची तपश्चर्या करायला लागते मंडळी, नांगरणीपासून ते तुमच्या पानात पोळीच्या रूपामध्ये येण्यासाठी. आणि तुम्ही 6 मिनिटाच्या आत उडवून मोकळे होऊन जातात. त्याचं पाप लागतं आणि अन्नाचा शाप लागतो. अन्नाचा शाप लागतो मंडळी. अन्नाचा शाप लागणारे 2 प्रकारची मंडळी मी नेहमी पाहतो. एक, पोटात खड्डा पडलाय, 3 दिवस झाले खायला नाहीये, अन्न मिळत नाही, अन्नान्न दशा होऊन गेली मंडळी, अन्न नाही मिळत, ही परिस्थिती आहे. 3 दिवस झाले खायला काही नाहीये, अन्नाचा शाप लागलेली ही मंडळी असतात. बरं लक्षात घ्या. अन्नाचा शाप लागलेली दुसऱ्या प्रकारची मंडळी आहे. घरामध्ये इतकं भरलंय, पण डॉक्टरांनी खायला मनाई केली, समोर दिसत असून खाता येत नाही. रे देवा, काय अवस्था आहे. हे अन्नाचा शाप लागलेली दुसऱ्या प्रकारची मंडळी. त्याच्यामुळे मनसोक्त भरपूर जेवा, पण उरवू नका, सांडू नका. आपल्याकडे जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम विशेष असतात तेव्हा महाप्रसाद असतो, त्याला भंडारा म्हणतात. आम्ही लोकांना सांगतो की पहा, तो महाप्रसाद आहे, जेवण नाही. पोट भर घ्या, पोट भर, पण मात्र एक शीत देखील उरता कामा नये, किंवा खाली पडता कामा नये, पायदळी जाता कामा नये. नाहीतर ज्या देवाचा महाप्रसाद तुम्ही खाल्लाय त्याच देवाचा शाप लागतो, हेही लक्षात घ्या. महाप्रसादाला तुम्ही अनेक ठिकाणी जा, अवश्य जा. उलट महाप्रसादाचं अन्न मिळणं हा भाग्याची गोष्ट आहे, पण त्याचा जर अपव्यय होत असेल तर वाईट आहे. म्हणून काय सांगितलंय? पिता श्रुतम. प्रभू खरं सांगा, हे कर्तृत्व कोणाचं? हे एवढं महाभारत घडवून 18 अक्षौहिणी सैन्य संपवून टाकलं कोणी? तुम्ही. हे तुमचं कर्तृत्व आहे. पिता श्रुतम. बांधवा कुलमिच्छन्ति. घराण्यातली ज्येष्ठ लोक काय बघतात? तुमचं घराणं, तुमचं गोत्र कुळ बघतात. प्रभू खरं सांगा, तुम्ही स्वतः पुरुषोत्तम आहात. तुम्ही काही पुरुष नाहीये, तुम्ही पुरुषोत्तम आहात. तुमच्यापासून तर सगळ्यांची निर्मिती झालेली, बरोबर, सगळ्यांच्या मुळाशीच तुम्ही आहे, कारण तुम्ही पुरुषोत्तम आहात. त्याच्यामुळे तुमचं गोत्रकुळ कोणी तपासायचं? ठीक आहे, आम्ही आमच्यासारखे तपासू शक्यच नाही. आणि मिष्टान्न वितरे जनाः. बाकीची मंडळी काय करतात? लग्नाला आली की जेवण कसं आहे आणि काय आहे याच्यावर परीक्षा. प्रभू 84 लक्ष योनी निर्माण केले आहे तुम्ही. 84 लक्ष योनी. आज जगाची केवळ मनुष्याची किती वस्ती माहिती? किती संख्या आहे? लोकसंख्या माहिती जगाची? 7.5 अरब एवढी लोकसंख्या जगाची आहे. आपल्या देशाची 136 कोटी आहे समजा, पण 7.5 अरब जनसंख्या या संपूर्ण जगाची आहे. हे झाली फक्त मनुष्यांची. पशु किती, पक्षी किती, कीटक किती, नको सगळ्या 84 लक्ष योनी आहे. भीष्माचार्य काय म्हणतात? प्रभू
एवढ्यांना जन्माला घालता, सगळ्यांना रोज उपाशी उठवता, रोज, पण एकालाही उपाशी झोपू देत नाही. ही किमया कोणाची प्रभू? तुमचीच ना, तुमचीच. म्हणून जेवण करताना आम्ही पानाभोवती पाणी फिरवतो आणि ती छोटीशी घास बाजूला ठेवतो. ते 3 घास ठेवताना काय म्हणतो आम्ही? ओम भूपतये नमः, ओम भुवनपतये नमः, ओम भूतानांच पतये नमः. हे भूपती, भुवनपती, भूतानांच पती कोण आहे प्रभू? तुम्हीच ना. तुमच्यामुळे आज आम्ही पोटभर अन्न खाऊ शकतोय, उत्तम रीतीने जगतोय. ही किमया तुमची आहे प्रभू. आणि म्हणून प्रभू एकच इच्छा आहे, माझ्या कुमारी कन्येचा हात हातात घ्या. म्हणजे अजूनही आपल्याला प्रश्न आहे की आयुष्यात अखंड ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणारा हा महान धर्मात्मा, बरं त्यावेळेला भीष्माचार्यांचं वय किती माहिती? 700 वर्षाचं. महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांचं वय 500 वर्षाचं, अर्जुनाचं वय 125 वर्षाचं. मला सांगा, 125 वर्षात कोणी युद्ध करू शकेल? हातात शस्त्र कधी धरता येईल? मग असं कसं काय? ज्यांचं 500, ज्यांचं 700 एवढं वय कसं काय? प्रत्येक युगामध्ये प्रत्येक व्यक्तीचं आयुर्मान ठरलेलं आहे, हे लक्षात घ्या. हे कलियुग चाललंय ना, या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याचं जीवमात्रांचं आयुष्य किती माहिती? 100 वर्षाचं. शतमानं भवति शतायुर्वै पुरुषः शतेन्द्रियं आयुरेवेन्द्रियं वीर्यमात्मनं धत्ते. शतायु भव, शतमान भव, असं जे आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो ना, काही वेगळं देत नाही, तो तुमचा अधिकारच आहे. 100 वर्ष तुम्ही जगलेच पाहिजे. मग तरी का नाही जगत? हा एक प्रश्न आहे. 60 होत नाही तर लगेच म्हणतात 61 करून घ्या, 71 पाहतील सांगता येत नाही. का बरं असं? का? त्याचं कारण तसंच आहे ना मंडळी. सगळं प्रदूषित, सगळं प्रदूषित. खानपानापासून ते हवेपासून ऑक्सिजन सुद्धा तुम्हाला शुद्ध मिळत नाही, ही परिस्थिती आहे. अहो, गावांमध्ये तरी छान वाटतंय, तिथे तरी तुम्हाला मोकळा ऑक्सिजन आणि सुंदर वातावरण तरी आहे. शहरांमधली परिस्थिती फार बिकट व्हायला लागली आणि त्यामुळे आयुर्मान कमी 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 होत गेले असतात प्रत्येकाचं. तर कलियुगातलं आयुर्मान किती सांगितलंय? 100 वर्षाचं. आपल्या आधी द्वापर युग होतं, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं. त्याच्यात एक 0 वाढवा, म्हणजे प्रत्येकाचं आयुर्मान किती होतं त्यावेळेला? 1000 वर्षांचं. 700 वर्ष लागणार नाही तर काय? बरोबर की नाही? त्याच्यामुळे तेव्हा बरोबर, कारण प्रत्येकाचं आयुष्य 1000 वर्ष. त्याच्या आधी होतं त्रेतायुग, म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं युग. आता भागवतामध्ये रामचरित्रात असं म्हणलंय, 13 सहस्र वर्ष प्रभू रामचंद्रांनी जे रामराज्य चालवलं. आपण जे म्हणतो ना, किती दिवस किती वर्ष चालवलं? 13,000 वर्ष इतकं चालवलं. आणि रामकथेमध्ये म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये 11 सहस्र वर्ष शब्द आला, म्हणजे 11,000 वर्ष रामरायांनी रामराज्य चालवलं असा उल्लेख आहे आपल्याला पाहायला मिळतो. का? कारण त्या वेळेला पुन्हा 1 0 वाढलं झालं. म्हणजे आता 100 आहे. द्वापर युगामध्ये आपलं वय किती आयुर्मान होतं? 1000 वर्षांचं. त्रेता युगामध्ये प्रत्येकाचं आयुर्मान 10,000 वर्षांचं. लक्षात आलं? मग सत्ययुगात किती? पुन्हा 1 0 वाढलं, 1,00,000. म्हणजे तुम्हाला विचार करत असाल तुम्ही की एवढे वर्ष जगून करायचंय काय? बरोबर की नाही? हो, आता तर 50ची बाई सुद्धा मला सांगते की त्याने उचललं तर बरं होईल. नको, आता काय इतकं नकोसं झालंय मला, तो उचलेल तर बरं होईल. आपल्याला दिलेलं आयुष्य सुद्धा नकोसं झालं. अरे भगवंताने एवढं दिव्य आयुष्य दिलंय आपल्यासाठी, इतकी सुंदर परिस्थिती वातावरण निर्माण करून दिलं, हा सुंदर निसर्ग आहे. तुम्हाला काहीही हवा सुद्धा विकत घ्यायची गरज पडते का सांगावं? का सगळ्यांनी सगळे मास्क लावले, पाठीवर सगळे काही हे लावलेत का आपण सिलेंडर ऑक्सिजनचे? नाही ना, फुकट आहे, फुकट आहे. एवढा ऑक्सिजन तो भगवंत प्रत्येकाला देतो, पण त्याला आम्ही धन्यवाद देतो का? नाही देत ना. पाणी आता बरं का, आम्ही 40 वर्षापूर्वी जेव्हा गुरुकुलात राहत होतो त्यावेळेला जे आम्ही शिकलो, काय शिकलो माहिती? की ज्या वेळेला पाणी विकलं जाईल, समजायचं घोर कलियुगाचा आरंभ आहे, पाणी विकलं जाईल. मी म्हटलं कधीच शक्य नाही, म्हणजे मी मरेपर्यंत तरी पाणी विकलं जाणार नाही. आणि आता आम्हीच प्रवासाला निघालो,
2 बिस्लरी दे रे. ओ म्हणजे 15-20 रुपये लिटरने तुम्ही पाणी विकत घेता. काय सांगितलं होतं वेदांता की ज्या वेळेला पाणी विकलं जाईल समजायचं घोर कलियुगाचा आरंभ आहे. म्हणजे हे शक्य झालं. लक्षात आलं. दुसरं असं सांगितलं की ज्या वेळेला पातळ पदार्थ प्लॅस्टिक मध्ये विकले जातील समजायचं घोर कलियुग. मग पातळ पदार्थ काय पाणी दूध तेल तूप ताक या सगळ्या गोष्टी पातळ आहे. आज तुम्ही कुठेही गेले तुपाचे पाऊच तेलाचे पाऊच दुधाचे पाऊच अगदी पाण्याचे पाऊच मिळतात की नाही. घोर कलियुगाची सुरुवात. आणि त्याच्या पुढचं जर सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल. असं सांगितलंय की ज्या वेळेला अयोनी जन्म व्हायला लागतील बाळ अयोनी जन्माला येतील समजायचं घोर कलियुग. तेव्हा आम्ही म्हटले हे तर आपल्या आयुष्यात तरी कधी शक्य नाही. पण आता उलट आहे मंडळी. आता उलट आहे. दर 4 दिवसानंतर मला एखाद्या माऊलीचा फोन येतो गुरुजी डॉक्टरांनी सांगितलं पुढच्या 5 दिवसात आपल्याला करायला लागेल तुमच्या गुरुजींकडून तारीख वेळ काढून घ्या. आता आम्ही ब्रह्मदेव झालो मंडळी. बाळाला केव्हा जन्माला घालायचं हे आम्ही ठरवतो. आम्ही सांगतो तुम्हाला बरं का ग ह्या तारखेला सकाळी 7 ते 9 वाजेमध्ये तुझं बाळ जन्माला आलं पाहिजे. का सीझर सीझर ओ योनी जन्म अयोनी जन्म व्हायला लागले. बघा ना तुम्ही आपण काय म्हणतो जन्म आणि मृत्यू त्याच्या हातात आहे की नाही. पण आजकाल अशी परिस्थिती आहे. बरं पूर्वी गावामध्ये जर एखादीचं सीझर झालं तर अख्खी गावातली लोक भेटायला यायचे. आता उलट आहे. नॉर्मल झाली तर भेटायला जातात. नॉर्मल कशी काय झाली नाही ना ते डॉक्टर फार मोठे. बरं डॉक्टर तुम्हाला इतके छान भीती घालून देतात की असं झालं तर ते आडवा आलेला आहे उभा आलेला आहे बाळवाकडा काही सांग. आणि तुम्हाला बाळ महत्वाचं आहे ना. तुम्ही काय म्हणतात शेवटी डॉक्टर हा आमच्यासाठी सगळं काही आहे. कारण शास्त्र असं म्हणतं की वैद्यो नारायणो हरिही. वैद्य जो असतो तो नारायण स्वरूप आहे. म्हणून नारायणाचा एक अवतार कोणता आहे धन्वंतरी. बरं डॉक्टर लोक आमच्या देव धर्म मानत असो वा नसो पण त्यांच्या क्लिनिक मध्ये त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक देव फिक्स असतो तो म्हणजे धन्वंतरी. हातात संजीवनी वनस्पती आणि एक हातामध्ये अमृतकुंभ घेतलेली मूर्ती असते धन्वंतरी. म्हणून आम्ही डॉक्टरांना काय म्हणतो ते नारायण वैद्यो नारायणो हरी. पण परवाच्या दिवशी झालं असं की माझ्या यजमानांच्या पोराला काही बरं नाही का असं झालं. 3 दिवस झाले ताप उतरेना. डॉक्टरांकडे गेले 16 प्रकारच्या टेस्ट करायला लावल्या. सगळ्या टेस्ट झाल्या आणि साधारणपणे 12,000 रुपये खर्च झाले या सगळ्या टेस्ट मध्ये. आणि मग ते रिपोर्ट दाखवायला डॉक्टरांकडे गेले. ते म्हणे काहीच नाही झाले नॉर्मल. अरे मग त्याच्या जेवढा कशाला आम्हाला टोल दिला. ही परिस्थिती आहे. बरं पूर्वी मला आठवतं मी लहान होतो ना तर माझी आजी बरं का तर आजी मला बरं नसलं समजा तर ती आजी एका डॉक्टरांकडे घेऊन जायची. ते डॉक्टर नव्हते ते कंपाऊंडर होते म्हणून. पूर्वी कंपाऊंडर होते बरं का. पण त्यांच्याकडे घेऊन जायचे लाकडी बाकड्यावर आणि ते लाकडी खुर्चीत बसले आणि ते आमच्या आजीशी गप्पा मारायचे. माझा हात फक्त असं धरलेला काही नाही 3-4 मिनिटात ते फक्त हात धरायचे आणि लगेच पुढ्या गुंडाळायचे असे आणि ते चूर्ण सगळे द्यायचे. 2 दिवसात खडखडीतच नाही ती. नंतर कळालं ते डॉक्टर पण नव्हते पण त्यांचा अनुभव केवढा होता. आजकाल उलट म्हणून जाईल. परवाच्या दिवशी एक जण गेला म्हणे डोळा दाखवायचा आहे म्हणे कुठला म्हणे डावा. नाही मी फक्त उजव्याच डोळ्याचा डॉक्टर. पुढे असं होणार आहे मी फक्त उजव्या हाताच्या पहिल्या बोटाचा डॉक्टर. मी करंगळीचा डॉक्टर. तर काय चाललंय स्पेशलायझेशन. म्हणजे एक डॉक्टर तुमचं पूर्ण शरीर त्याला कळत नाही ही परिस्थिती. हा स्पेशल तुम्ही करता ते काय उपयोग आहे मला सांगा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आता तुम्हाला अजूनही प्रश्न पडला असेल की कुमारी कन्या कोण. की हा म्हातारा 700 वर्षाचा आणि त्याला कुमारी कन्या कोण. मंडळी बघा पुराणांमध्ये 2 दानी व्यक्ती झाले. 2 या 2 मध्ये कर्णाचं नाव नाही हे आता सांगतोय. 2 दानी झाले महान. त्यातला हा एक दानी आहे. हा एक दानी म्हणजे कोण पितामह भीष्माचार्य. त्यांनी प्रभूंना काय दान दिलंय माहिती. माझी मतिरूपी कन्या
माझी बुद्धिरूपी कन्या म्हणजे माझी मती जी आहे ती तुम्हाला मी दान देतो आहे, ती तुम्ही तिचा स्वीकार करा. 700व्या वर्षापर्यंत ज्या म्हाताऱ्याचं बुद्धी कुमारिका होती, आजकाल 10 वर्षाची पोरं सुद्धा बुद्धी त्यांची बरबटलेली असते. कोणाशी कसं बोलावं कसं वागावं हे घरातून त्यांना भाग पडून दिलं जातं. त्याच्यामुळे त्यांची बुद्धी 10व्या वर्षी बरबटलेली आहे. पण हा जखड म्हातारा महान धर्मात्मा पुण्यात्मा असलेला भीष्माचार्य मृत्यूच्या वेळेला सुद्धा त्यांची बुद्धी कुमारिका आहे. कधी डाग नाही लागला त्यांच्या बुद्धीला मतीला, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पहिला सगळ्यात महान दान पितामह भीष्माचार्य. प्रभूंनी सांगितलं मी तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार, पण हुंडा काय द्या. प्रभू हुंडाबळीची केस काय करणार? 498. आता तो प्रकार आत्ता झाला, तेव्हा काही नव्हता. तेव्हा भीष्माचार्य काय म्हणे प्रभू तुम्हाला हुंडाच पाहिजे. ठीक आहे, मला कळायला लागल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत जी काही भक्ती मी मनोभावे तुमची केलेली आहे ती सगळी भक्ती तुमच्या चरणाशी हुंड्याच्या रूपामध्ये मी अर्पण करतो आहे. काय कमाल आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की प्रभू बस आता काय आयुष्य हवंय, सगळं करून झालंय. 52 दिवस झाले मृत्यूला थोपवून धरलंय. का? उत्तरायण येण्याची वाट पाहत. प्रभू उत्तरायण लागलं का? प्रभूंनी सांगितलं हो लागलं. मग आता परवानगी द्या प्रभू, फक्त एकच इच्छा आहे, ही प्राणज्योत हृदयातून जी निघेल ती निघण्यापूर्वी पर्यंत मात्र मला तुमचं दर्शन व्हायला हवंय. आणि आमचे प्रभू देखील अत्यंत दयाळू कृपाळू मायाळू की भक्ताच्या चरणाशी जाऊन उभे राहिले, चरणाशी. आणि ज्या वेळेला पितामह भीष्माचार्यांनी डोळे मिटले, उजव्या डोळ्यातून एक अश्रुधार बाहेर पडली आणि त्यांच्या हृदयातून एक ज्योत निघाली आणि भगवंताच्या हृदयामध्ये जाऊन विसावली मंडळी. भीष्माचार्यांचा अध्याय संपला. तिथून हे सगळे पांडव निघाले. आता प्रभूंनी सगळ्यांचा निरोप घेतला की अरे बाबा आता मला घरी जाऊ द्या बाबा, खूप दिवस झाले, खूप महिने झाले, अख्खं महाभारत येऊन गेलं, युद्ध सगळं झाले, आता युधिष्ठिर राजगादीवर बसलेले आहे, त्याच्यामुळे आता मात्र मला परवानगी द्या, मला द्वारकेची आठवण येते. त्याप्रमाणे प्रभूंना सगळ्यांनी सांगितलं आणि निरोप दिला. प्रभूंसाठी द्वारकेहून रथ आलाय, द्वारकेहून प्रभूंना घ्यायला रथ आलाय. आणि प्रभूंच्या सारथ्याचं नाव काय माहिती? दारुक नाव आहे. हा प्रभूंचा सारथी आहे. प्रभू भलेही अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून बसलेले असते, पण प्रभू काय छोटे आहेत का? द्वारकाधीश आहेत. तर त्यांना घ्यायला रथ आला आणि दारुक घेऊन आलाय. आता प्रभूंनी जे आहे सगळ्यांचा निरोप घेतला, रथामध्ये आरूढ झाले आणि रथ निघत नाही तेवढ्या समोर आत्याबाई आल्या. बापरे, आत्याबाईंना पाहिलं, रथ थांबवला, पटकन रथातून उडी मारली प्रभूंनी आणि जाऊन तिचे पाय धरला. आत्या कोण? कुंती. आणि आत्याचे पाय धरणार तेवढ्यात तिने वाकलेल्याच कृष्णाला असं खांद्याने धरलं आणि कडकडून मिठी मारली. आणि मग प्रभूंनी सांगितलं हे बघ आत्या, तुझ्या मुलाला आता राजगादीवर तो बसलेला आहे, तो आता सम्राट झालाय, माझी जबाबदारी संपली, आता मला जाऊ दे. तुला काही हवा असेल तर मागून घे. मंडळी ऐका, कुंतीने जे भगवंताकडे मागितलंय ना, आजपर्यंत कोणीही देवाकडे अशी गोष्ट मागितली नाही जी कुंतीने मागितली. काय मागितली माहिती? द्विपदः असंतुनः शश्वत तत्र तत्र जगद्गुरो. काय बोलली? एवढं बोलत नाही तर प्रभूंनी पटकन तोंडावर हात ठेवला. आता काय बोलते? हो खरं बोलते. आमच्यावर काय आपत्ती विपत्ती संकट येऊ दे. प्रभूंनी विचारलं आता तुला काहीच वाटत नाही? आता माझ्या लक्षात आलं की ज्या ज्या वेळेला माझ्या कुटुंबावर माझ्या पोराबाळांवर जेव्हा जेव्हा संकट आलं त्या त्या वेळेला फक्त तूच एकटा धावून आलेला. तूच अगदी युद्धक्रीडेपासून माझ्या सुनेची लाज राखण्यापासून ते वनवासामध्ये लाक्षागृहापासून सगळे प्रसंग, या सगळ्या प्रसंगातून तू आज माझ्या पोराला चक्रवर्ती सम्राट राजा बनवलाय. पण तू येतो केव्हा रे बाबा? तू जेव्हा आमच्यावर आपत्ती विपत्ती संकट येतो ना त्याच वेळेला तू येतो. जेव्हा आम्ही खूप सुखात आहे आनंदात आहे त्यावेळेला मात्र तू कधीच आमच्याकडे येत नाही. ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला त्या संकटा पाठोपाठ तू धावून येतो आणि ती संकट आमची धावतात. आत्या
काय काहीतरी बोलते तू हं? काही बोलू नको. बरं तुला काय हवंय का? मला काय हवंय? मला कायम तुझं दर्शन हवं असं दुसरं माझी काही मनात इच्छा नाही आहे. तेवढं जरी मला प्राप्त झालं मला असं वाटतं की खूप काही मिळालं. आता हा आत्या आणि भाच्याचा बोलणं चालू आहे. त्यांचा संवाद सुरू आहे का? हो माता पिता भाई बंधु सगा वो हमारा है। माता पिता भाई बंधु सगा वो हमारा है। कृष्ण नाम प्यारा है, गोविंद नाम प्यारा है।
संभाषण चालू असताना एक पोरगी आली आहे. धावत धावत आली, प्रभूंच्या कमरेला मिठी मारली, वाचवा वाचवा वाचवा. म्हणजे कोण होती ही कन्या? ही कन्या पांडवाची सून होती. की जिचा पती चक्रव्यूहात मारला गेला होता. याचं नाव अभिमन्यू होतं, जो चक्रव्यूहात मारला गेलेला आहे. अर्जुनाची ती सून आहे मंडळी, जिचं नाव आहे उत्तरा. आणि मग प्रभू केसरी महाराज आले. काय झालं मंडळी? अश्वत्थाम्याचा शेवटचा प्रयत्न. काय केलं अश्वत्थाम्याने माहिती? अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं. बापरे! आणि ही जशी गोष्ट प्रभूंना लक्षात आली, काय केलं असेल मंडळी प्रभू? मोठा प्रसंग आहे. 5 पोरं तर आधीच मारले होते. बरोबर, पांडवांचा वंश निर्वंश झालेलाच होता. आता फक्त एकच तुकतुकी आशा एवढीच होती की उत्तरेच्या पोटी कोण जन्माला येतं, त्यानुसार आता पांडवांचा पुढचा वंश चालणार आहे. बाकी पांडवांच्या एकालाही आता मुलं राहिलेली नव्हते. इतकी बिकट परिस्थिती. आणि याचा पांडवांचा निर्वंश झाला पाहिजे या उद्देशाने या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं तिच्या गर्भावर. म्हणजे प्रभूंनी थोडाही विलंब न करता काय केलं? म्हणजे अंगुष्ठ मात्र एवढंच रूप घेतलं. किती? अंगुष्ठ मात्र. आणि तिच्या गर्भामध्ये जाऊन ब्रह्मास्त्र जे आहे ते परास्त केलं. मंडळी, या जगातला पहिला व्यक्ती असा, एवढा भाग्यवान पहिला व्यक्ती असा आहे की जन्माच्या आधीच प्रभूचं दर्शन त्याला घडलं, तेही मातेच्या उदरात असताना. मला सांगा, एक तरी व्यक्ती असा आहे? जन्मानंतर प्रभूचं दर्शन घडले असे तुम्हाला अनेक उदाहरण आहे. पण मातेच्या उदरात असताना प्रभूचं दर्शन घडलं. अजून तर जन्म पण नाही झाला आणि रक्षण केलंय प्रभूंनी त्या गर्भाचं. यथावकाश ती प्रसूत झाली आणि तिला पुत्र झाला. पण तो जन्माला आला, इतका रड्या होता. अरे बाप, इतका रडायचं सारखा. हा घेऊन फिर बाहेर घेऊन जा, इकडे घेऊन जा. पण तो काही रडणं थांबलं नाही. आणि प्रभू भेटायला आले. आणि जसं प्रभूंना दिलं बाळ, प्रभूंचा जसा स्पर्श झाला एकदम शांत बसलं. म्हणून त्याचं एक नाव ठेवलं विष्णुराज. मग त्यांनी काय केलं की प्रभूंना जसं पाहिलं, पापण्या पण लावल्या मंडळी. कित्येक वेळपर्यंत असे उघड्या डोळ्यांनी फक्त प्रभूंचं ते रूप बघत बसला. का? त्यांनी परीक्षा केली की मी माझ्या मातेच्या उदरात असताना यांनी माझी मुक्तता केली, यांनी मला वाचवलंय. आणि म्हणून प्रभूंचा चेहरा जसा बघितला, पापणी सुद्धा लावली नाही. परीक्षा घेण्यामध्ये नंबर 1 म्हणून नाव ठेवलं परीक्षित नाव ठेवलं. वेगवेगळी नावं ठेवली आहे, पण त्याच्यामधलं प्रसिद्ध काय झालं? परीक्षित. आणि मग तर काय सगळा इतका आनंदोत्सव हस्तिनापूरमध्ये विचारू नका की पांडवांचा वंश निर्वंश नाही झाला, त्यांच्या वंशाला कुलदीपक प्राप्त झाला. काय तो आनंदोत्सव! पण त्या आनंदाला एक दुःखाची झालं आहे. पण ती झालं अशी आहे की पोराचा जन्म झाला, पण ते पाहिलं त्याचा बाप हयात नाहीये. तो महाभारताच्या युद्धात चक्रव्यूहामध्ये त्याला 6 महावीरांनी घेऊन मारलंय. असं मारलंय मंडळी की तो बेशुद्ध पडलेला असताना जयद्रथाने त्याच्या छातीत लाथ खाल्ली. म्हणून अर्जुनाला कळलं, पोरगा गेला ते मान्य. युद्ध करत असताना मेला मला मान्य, अभिमान माझ्या पोरावर. पण अशा पद्धतीने कपटाने याने मारलंय. उद्या सूर्यास्त व्हायच्या आत जयद्रथाचा वध करतो. प्रतिज्ञा अर्जुनाची. दुसऱ्या दिवसाच्या युद्धाला अर्जुन आहे स्वतः. पण जयद्रथ लपून बसलाय म्हणजे, कारण त्याला माहिती आहे अर्जुनाची प्रतिज्ञा आहे ती खरीच. लपून युद्धभूमीत आहे, कुरुक्षेत्रात आहे, पण लपून आहे. अर्जुनाच्या जवळपासही यायचं नाहीये, कारण माहिती आहे हा माझ्याशिवाय राहणार नाहीये. मंडळी, सूर्यास्त व्हायची वेळ आली. काय होईल? कारण प्रतिज्ञा तिथपर्यंतच आहे, सूर्यास्ताच्या आत मारायचं आहे. म्हणून प्रभूंनी सुदर्शन चक्र सोडलं आणि सूर्य झाकळला गेला. अंधार झाला. जसा अंधार झाला तसा तो नाचत अर्जुनाच्या रथापुढे आला. जिंकलो.
आणि तेवढ्या प्रभूंनी सुदर्शन चक्र दूर केलं. हे अर्जुन, हा सूर्य हा जयद्रथ. आता जयद्रथाचा वध झाला. त्याच्यामुळे परीक्षितीचं जन्माच्या वेळेला मात्र त्याचा बाप हयात नव्हता, पण पांडवांना सगळ्यात आनंद काय की पांडव निर्वंश नाही होणार, कुलदीपक आलाय त्यांचा. आता हे बालक वाढतंय. प्रभू द्वारकेला गेले. एक 8 दिवस झालेले नसतील. अर्जुन कोणाशी बोलत नाही, खात पीत नाही, कशात लक्ष नाही. सगळे भावंड बसलेले. तेव्हा युधिष्ठिरने विचारलं, बेटा अर्जुन काय झालंय तुला? काय तुला खुपतंय का काही? काय होतंय? काय इतका काय उदास वाटतंय? एवढा उत्साहाचा झाला, पण तू असं काय करतोय? तेव्हा भीमसेनाने सांगितलं, त्याला आठवण येते म्हणे. कोणाची? ज्यांच्याबरोबर तो राहिलाय. सगळ्यात जास्त कालावधी कृष्णाबरोबर कोण राहिलं? 5 पांडवांपैकी अर्जुन राहिलाय. तर भीमसेन काय म्हणे की ते निघून गेले द्वारकेला, तेव्हापासून हा खट्टू झाले मन त्याचं, कशात त्याचं मनच लागत नाही. तेव्हा युधिष्ठिर काय म्हणे, तुला द्वारकेला जाऊन भेटायची इच्छा आहे का कृष्णाला? म्हणे हो. मग एक काम कर, उद्याच तू ये. आणि काही नाही, 2-4 महिने राहून ये छान पैकी, मस्त पैकी तिकडे द्वारकेला. दादा नक्की जाऊ? हो खरंच जा. उद्याच जाऊ? हो नक्की जा. अर्जुनाची कळी खुलली की कृष्णाची आता भेट होणार नाही. आणि झालं दुसऱ्या दिवशी रथ निघालाय. सगळ्या भावंडांनी त्याला निरोप दिला. आणि अर्जुन जसा गेला, अर्जुन तिकडे जात नसेल कदाचित, तोपर्यंत तो दुसऱ्या दिवसापासून तिकडे अपशकून व्हायला लागले. हस्तिनापूरला अपशकून. मंदिरांमधल्या दगडी मूर्त्यांना अश्रू यायला लागले. हो, मंदिरांमधल्या दगडी मूर्त्यांना घाम सुटायला लागला. नको ते उत्पात व्हायला लागले सगळ्या राज्यावर. रक्ताचा पाऊस काय पडतोय. बाप रे बाप. युधिष्ठिर घाबरले की माझ्या राज्यात ही अशी परिस्थिती, काय होईल हे सगळं. बरं त्यावेळेला केवढी काही सुबत्ता केवढी आहे. म्हणजे त्यावेळेसची सुबत्ता बघा केवढी होती. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरनोक्तिकं करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. काय सुबत्ता होती त्यावेळेला. या भारतवर्षामध्ये, भारत देशामध्ये प्रत्येक जण कस्तुरीचा तिलक लावायचा म्हणजे प्रत्येकाच्या कपाळी कस्तुरीचा तिलक. आणि प्रत्येकाच्या दारापुढे रस्ती चौकात केशराचे सडे टाकले जायचे. केशराचे. काय सुबत्ता असेल त्यावेळेला या आपल्या देशामध्ये. केवढी सुबत्ता. कस्तुरीचा तिलक आणि सडे टाकले कशाचे? केशराचे. परिस्थिती बदलली, काळ बदलला, युग बदललं. आता केशराचा तिलक आलाय मंडळी. केशराचा तिलक रस्ती दारापुढे चौकामध्ये कुंकवाचे सडे पडायला लागले. काळ बदलला, युग बदललं, परिस्थिती बदलली. कुंकू कपाळी आलं आणि आता शेणाचे सडे सगळीकडे पडायला लागले. निदान त्याच्या पुढे तरी जाऊ नका. कपाळाचं कुंकू निदान टिकवून ठेवा. हो, कारण मी पाहतो की महिलावर कुंकू लावणं आता ते टाळतातच. बहुतेक काय टाळतात मला कळत नाही, पण कुंकू लावणं अत्यंत गरजेचं आहे. सौभाग्याचं ते लेणं आहे. टिकली हे सौभाग्याचं लेणं नाही म्हणताय. आता आम्ही कायम कोणाच्या घरी जातो, उतरतो, बाथरूम मध्ये स्नान वगैरे करतो. आता एकदा असंच कुठेतरी मागे टिकली लागली. बायको इतकी भांडण म्हणाली, कोणाची? तिला काय सांगू, बाथरूम मध्ये टेकला गेला असं तर लागली हाताती. कुठे काय चाललंय? सांगण्याचा उद्देश असा की अर्जुन गेल्यानंतर मात्र हस्तिनापूर मध्ये काय झालं? अपशकून. दिवसभर सगळे भावंड चिंतातूर झाले की काय मोठी आपत्ती विपत्ती येते की काय झालं काय. आणि अचानकपणे त्याच्या दुसऱ्याच दिवशी रथ तिथे येऊन थांबला. सगळे 4 भाऊ बसलेले होते. 4 भाऊ बसलेले असताना युधिष्ठिराने विचारलं, अरे भीमसेन, हा रथ बघ कोणाचा आला आपल्या तिथे. तेव्हा भीमसेनाने पाहिला, म्हणे हा आपलाच रथ आहे ना. आपला रथ. अर्जुन घेऊन गेला होता तोच रथ आहे. अरे बघ रथ इथे कसं काय आला? अर्जुन तर तिकडे द्वारकेला गेला.
असं म्हणून भीमसेन पायऱ्या उतरून खाली येऊन पाहतात तर रथामध्ये जखमी पडलेला अर्जुनही मंडळी जागोजागी ठेचकाळलाय, जागोजागी रक्त येतंय. अशा परिस्थितीत अर्जुनला कसं धरलं भीमसेनाने आणि पायऱ्या चढून आला. महालामध्ये त्याला बसवलं. सगळे गोल करून बसले. तो खाली मान घालून कोणाकडे पाहत नाही अर्जुन. आणि अचानकपणे त्याचा भांग फुटला मंडळी. फुटला. तो रडायला लागला. युधिष्ठिराने जवळ घेतला. बेटा अर्जुन काय झालं बेटा? अरे तू तर चांगले 4 महिने राहण्यासाठी गेला होता ना. तू तर 1 दिवसात लगेच 3ऱ्या दिवशी तर इथे आला. काय घडलं का? दादा आपण फसवले गेलो. फसवले गेलो? हो दादा हो, आपण फसवले. काय सांगू तुम्हाला? निदान बाबा आठवत तरी असतील, पण मला तर आपले बाबा आठवत नाही. तुम्हीच पितृ समान आम्ही मानतो तुम्हाला. कारण मी माझ्या बाबांना पाहिली असेल, पण मला आठवत नाही ते आता. पण माझ्यावर खऱ्या अर्थाने पित्याचं छत्र जर कोणी केलं असेल ना, तिथे कृष्णाने केलं. तो आपला भाऊ आहे हे मला केव्हा कळालं माहितीये? द्रौपदीच्या विवाह प्रसंगी काय कोण हा होता की धनुष्यबाण लावायचा, पत्त्यांच्या खेचायची. मासा वरती फिरतोय आणि गंगाळ्यातल्या पाण्यामध्ये तो फिरताना दिसतोय. बघायचं खाली, बाण मारायचं वरती. इतकं कठीण परीक्षा आहे, कठीण परीक्षा. आम्ही 5ही भावंड गेलो, ब्राह्मणाच्या वेशात गेलो. आम्हाला बघायचं होतं काय चाललंय. आम्ही गेल्यानंतर सगळ्यात विशेष म्हणजे कर्ण उठला. मला असं वाटतं की कर्ण नक्कीच करेल. त्याच्या एवढा मोठा धनुर्धर नाही कोण, त्याच्यामुळे कर्ण नक्कीच आता माशाचा डोळा फोडेल. कर्ण जसा उठला, द्रौपदी कळाली मी सूत पुत्राबरोबर विवाह करणार नाही. कर्ण तिथपर्यंत आलेला, धनुष्याला हात लावलेला आणि जिचं लग्न आहे ती द्रौपदी कळाली की मी सूत पुत्राबरोबर लग्न करणार नाही. मान त्यांनी खाली घातली, पाय आपटत निघून गेला, आपल्या आसनावर जाऊन बसला. त्यावेळेला दादा तुम्ही मला फोन केली की तू जा. खरं मला माहिती होतं की मला काही बाहेर लागणार नाही, माशालाच लागणार नाही. डोळा वेळा तर मला आमची गोष्ट आहे. पण केवळ तुमची आज्ञा, तुम्ही माझ्यासाठी पितृ समान. आणि म्हणून मी मोठ्या मुश्किलीने उठलो. खरं एक पाऊल टाकत गेलो तिथपर्यंत. आधी खाली बघून घेतलं, मासा फिरताना दिसतोय. वरती बघितलं, मासा तो खरखरता फिरतोय. धनुष्य ठेवलेलं आहे, भाता ठेवलेला आहे. तुमची आज्ञा म्हणून केवळ धनुष्याची प्रत्येच्या खेचून बाण लावला. आता एकदा बाणला बघितला वरती आणि खाली पाण्यात बघतोय. मला माहिती होतं की बाण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी लागेल. बाण काही माशाला लागणार नाही, कारण तो फिरतोय ना. आणि नुसता मासा नकोय मारायला, माशाचा डोळा हे महत्वाचं आहे, नुसता मासा नाही. मला माहिती होतं की मला काही बाण लागणार नाही. मी काय केलं दादा माहिती? मी केलं असं की सरळ सगळ्या राजांकडे बघून घेतलं. पाहता अचानकपणे कोपऱ्यात मला तो दिसला. तो म्हणजे कृष्ण. त्याची माझी ती पहिली भेट द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला. आणि मी नुसतं त्याच्याकडे पाहिलं, त्यांनी माझ्याकडे क्षणभर पाहिलं, गालात हसला. अचानकपणे बाण फुटला, डोळा फुटला. सगळ्यांनी मला खांद्यावर घेतलं, पण मला माहिती होतं की बाण मारलाच नव्हता. बाण त्यांनीच मारला का काय केली त्यांनी जादू मला कल्पनाच नाही. त्यांनी फक्त गालात हसला, आपोआप बाण सुटला, माशाचा डोळा फुटला झाला. ही सगळी किमया त्याची ना. तर मग तुला एवढं लागलं कसं? प्रभू दादा आपण फसवले गेलो, त्याला कारण असं आहे की मी द्वारकेला गेलो, पण प्रभू आपल्या सर्वांना सोडून निषेधाला निघून गेले. काय बोलतो? कृष्ण आता नाही आले? नाही. मग त्यानंतर त्यांनी दारूला सांगून ठेवलं होतं, मी गेलो की माझी ही द्वारका नगरी सगळी समुद्रात तळाशी निघून जाईल, ती राहणार नाहीये. माझ्या अनेक स्त्रिया, पत्नी माझ्या ज्या सती जातील त्यांना जाऊ द्या. ज्या सती जाणार नाही, माझा लाडका अर्जुन इथे येईल. आणि त्या अर्जुनाला म्हणावं, ज्या जिवंत राहिलेल्या माझ्या पत्नी आहेत त्या सगळ्यांना तू हस्तिनापुरला घेऊन जा, त्यांचा सांभाळ कर.
युधिष्ठिराने विचारलं ना, एक पण बस दिसत नाही तुझ्याकडे. सांगतो ना दादा, जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त पत्न्यांनी सती गेल्या प्रभूंच्या मागे, आणि काही राहिल्या त्या सती गेल्या नाही. त्यांना मला घेऊन यायचं होतं. मग त्या कुठे? त्यांना मी घेऊन येतही होतो, त्यांना मी घेऊन येत होतो दादा, पण रस्त्यामुळे भिन्न लोक रानामध्ये मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, या सगळ्या स्त्रिया आमच्या स्वाधीन करा, या सगळ्या स्त्रिया आमच्या स्वाधीन करा. मी म्हटलं नाही. युधिष्ठिर म्हणे, अरे तू तिन्ही लोकांना सर्वश्रेष्ठ धरून झाले, म्हणजे सारे भिल्ल बसलेले लोक त्यांनी तुला अडवलं. दादा ऐका, काय कमाल. अरे गांडीव धनुष्यधारी हा महान धनुर्धर, काही खरं नाही दादा. अक्षरशः मला दगड आणि गौऱ्या मारून मारून त्यांनी रक्त बंबाळ करून टाकलं आणि माझ्या समोर प्रभूच्या सगळ्या पत्नी पळवल्या. माझ्या समोर डोळ्यासमोर त्यांच्यावर बलात्कार झाले. दादा आज मला कळलं, आजपर्यंत जी एवढी शक्ती जी माझ्याकडे होती, तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं की मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर, नाही, ही सगळी शक्ती त्याची होती. तो गेला, मी शक्ती रहित होऊन गेलो, क्षीण होऊन गेलो. दादा ही माझी परिस्थिती, या सगळ्या जखमा अंगावर दिसतात त्याच्या आहे. तुम्हाला आठवतं, तुम्हाला आठवतं परिस्थिती अशी झाली होती की ज्या वेळेला तुम्ही काय केलं, कृष्णाने तर्पण केलं, प्रतिज्ञा केली की मी महाभारताचं युद्ध खेळ, पण हातात शस्त्र घेणार नाही. काय प्रतिज्ञा केली की मी युद्ध खेळ, पण शस्त्र हातात घेणार नाही. मग दुर्योधन, तुला काय हवं, मी हवंय का माझी नारायण सेना हवी? दुर्योधन म्हणाला मनामध्ये, तुला घेऊन करू काय, डोक्याला त्रासच नाही तुझं, बरं शिवाय तुझं युद्ध करणार पण नाही, मग तुला घेऊन करू काय? मग दुर्योधन काय म्हणे, मला तुमची सेना द्या. बस अर्जुनला वाटतं, बस मला तर हेच पाहिजे, मला सेना नको, मला प्रभू हवे. पण प्रभूची प्रतिज्ञा काय, हातात शस्त्र घेणार नाही. आणि तिकडे कौरवांच्या कक्षामध्ये बैठक चाललेली होती. त्यांच्याकडे निरोप गेला की कृष्ण पांडवांबरोबर आहे, पण कृष्णाने प्रतिज्ञा काय घेतली, हातात शस्त्र घेणार नाही. हे ऐकता क्षणी पितामह भीष्माचार्य हात जमिनीवर आपटून उठले. अरे तो गौऱ्याचा कोण सांगतो काय स्वतःला, काय समजतो, हातात शस्त्र घेणार नाही. मी जर त्याचा खरोखर परमभक्त असेल तर त्याच्या हातामध्ये त्याला मी शस्त्र घ्यायला बाध्य करेन. मंडळी बघा ना, भक्ताची प्रतिज्ञा काय आणि भगवंताची प्रतिज्ञा काय. भगवंत म्हणतात हातात शस्त्र घेणार नाही, आणि भक्त म्हणतोय की तुम्हाला हातात शस्त्र घ्यायला लावीन. गंमत मंडळी, दोघांच्या प्रतिज्ञा, आणि दोघेही महान. प्रतिज्ञा घेतली म्हटल्यानंतर ती पूर्ण होणारच. 7वा दिवस आला. आज प्रभू अर्जुनवर सकाळपासून फेकत असतात. अर्जुन सर्व पुढे बघ, हे शस्त्र झालं, हे अस्त्र झालं, सारखे फेकत आहे अर्जुनवर. अर्जुनाला वेळ करून टाकलं. अर्जुन म्हणे, प्रभू थांबा, काय चाललंय काय, काय चाललंय काय, मी माझ्या पद्धतीने रोजच्या प्रमाणे युद्ध करतोय ना, आज तुम्ही मला इतकं का बोलतात, गप्पीबाई समोर कोण आहे? आणि असं करता करता प्रभूंनी पितामह भीष्माचार्यांच्या रथासमोर आपला रथ आणला. म्हणजे कमाल वाटेल, कमाल. असं म्हणतात की अर्जुनाचा एक बाण भीष्माचार्यांकडे जायचा, त्यावेळेला भीष्माचार्यांचे 7 बाण यायचे, सपासप सपासप. काय ताकद आहे म्हाताऱ्यामध्ये, विचार करा मंडळी. आणि अर्जुनाला का करणा बाण योग त्यांच्या समोर लढतोय, याचा एक बाण जात नाही तर 7 बाण अंगावर यायचे. आणि जेव्हा भीष्माचार्यांची बाण यायचे त्यावेळेला अर्जुनाचा रथ अगदी पाण्यातल्या नावेसारखा, होडीसारखा असा डुलायचा, असा डुलायचा. अर्जुनाने बाण मारला की भीष्माचार्यांचा रथ 40 फूट मागे फेकला जायचा. किती? 40 फूट मागे फेकला जायचा. आणि भीष्माचार्यांचा बाण आला की रथ असा व्हायचा. आणि तेव्हा काय करायचे प्रभू माहिती, तो लगाम सोडून द्यायचे रथाचा आणि टाळ्या वाजवायचे, वाह 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 उतरावं, वाह. अर्जुन म्हणे, प्रभू काय चाललं काय, तुम्ही माझ्याकडून का त्यांच्या बाजूने? त्यांच्या बाणाने माझा रथ फक्त असा होतो, डोलतो, तर लगेच तुम्ही वाह 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 उतरावं, वाह.
आणि माझ्या एका बाणाने त्यांचा रथ 40 फूट मागे फेकला जातो, तेव्हा माझ्याबद्दल नाही बोलत चाललं. प्रभू म्हणे वेडा, 2-2 जण तुझ्या रथात आहे, एक ते ध्वजावर फडकतायत ते जय हनुमान ज्ञान सागर चालवणारा मी, 2-2 परत तुझ्या रथात असून सुद्धा जर म्हातारा असा तसा करून टाकत असे, आम्ही 2 जण जर उतरलो ना रथातून, ठिकऱ्या करून टाकेल तुझ्या रथाच्या, ठिकऱ्या 40 फुटाची काय गोष्ट सांगतो, म्हातारा ठिकऱ्या करून टाकेल तुझ्या रथाच्या. अरे आम्ही 2-2 जण तुझ्या रथात असून जर तो अशा पद्धतीने करू शकतो. झालं बघा, आचरण झालं असं की मागून बाण येणं बंद झालं, मागून बाण येणं बंद झालं आणि समोरून सपासप बाण होतात. प्रभूंना आश्चर्य वाटलं की अर्जुनाकडून बाण का नाही जाते, म्हणून तसं पाहिलं मागे तर त्याला बाण लागलेला धार करतो कोसळलेला बेशुद्ध अवस्थे. कोण? अर्जुन. बस प्रभूंना चान्सच पाहिजे होता. प्रभूंनी पटकन रथाखाली उडी मारली मंडळी, आणि काय झालं उचलावं कळेना, कोणतं शस्त्र दिसेना, आणि म्हणून पटकन त्यांनी एका रथाचं चाक उचललं आणि भीष्माचार्यांकडे चालून गेले. रथांग पाणी रक्षोक रथांग पाणी, प्रत्यक्ष रथाचं चाक प्रभूंनी उचललं आणि भीष्माचार्यांवर चालून गेले. तेवढ्यात हा जागरूक झाला अर्जुन, त्याने उडी मारली, पटकन प्रभूंच्या कमरेला मिठी मारली. प्रभू अहो तुमची प्रतिज्ञा, हातात शस्त्र घेणार नाही ना तुम्ही? अरे प्रबल प्रेम के पाले पड़कर, प्रबल प्रेम के पाले पड़कर प्रभु के नियम बदलते देखा, प्रभु के नियम बदलते देखा. अरे अपना मन भले टल जाए, भक्त का मन टलते देखा, भक्त का मन टलते देखा. मंडळी, केवळ भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी हातात शस्त्र घेणार आमचा देव. भीष्माचार्यांनी ज्या वेळेला पाहिलं की प्रभू आपल्याला येत आहे, धनुष्य आणि बाण खाली सोडून द्यावे यासाठी केला होता, आता हातात शस्त्र घ्यायला लावलं. तुम्हाला आठवतं दादा परिस्थिती काय झाली होती? द्रौपदीची अवहेलना झाली. भर सभेत आपण युद्ध खेळत बसलो, द्रौपदीला प्रकटत आणला अक्षरशः दुःशासनाने. कर्ण तिला वेश्या म्हणाला, वेश्या म्हणाल्यानंतर त्यांनी मांडी उघडी केली भर सभेत आणि सांगितलं तिला लग्न करून मांडीवर बसाव, हात देऊन म्हणला. काय करू शकला तुम्हाला सांगा? स्वतःला एवढे महान वीर समजतो आपण, अतिरथी महारथी समजतो, काय केलं काय आपण त्याचं? काही करू शकलो नाही. त्यावेळेला जर समजा प्रभूंनी तिला वाचवलं नसतं, तिची इज्जत राखली नसती, तर आपल्या डोळ्यासमोर आपल्या पत्नीची अवहेलना झालेली आपल्याला बघावी लागली असती. पण हे कोणामुळे राहिलं? केवळ त्याच्यामुळे. हा बरं, एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा द्रौपदी महालात आली, तेव्हा प्रभूंना वाटते तसं बोलायला लागले. प्रभू फक्त एवढंच म्हणाले की तुझ्या एका ऋणातून मुक्त झालं पाहिजे. काय म्हणे प्रभू? तुझ्या एका ऋणातून मुक्त झालं. द्रौपदीने विचारलं कसं काय? म्हणे बाई काय झालं, मध्यंतरी ना माझ्या बोटाला काहीतरी लागलं, तू पटकन शेल्याचा लगेच हे काढला आणि चिंधी बांधली माझ्या बोटाला. 3 दिवसांनी मी ती चिंधी काढली तर त्याचे 60 दोरे होते. 60 म्हणजे 60 साड्यांमध्ये येणं लागत होतं. त्याच्यापेक्षा डबलनी दिल्या का बाई आपण आता? काय हिशोब वाटतो काय माझ्या बरोबर? तू हा तुला लाज नाही वाटत? इतक्या उशिरा आला का? काय इज्जत जायची वाट पाहत? प्रभू म्हणे नाही, मी आधीच होतो तिथे. दुःशासन तुझे केस धरून आणले, तुझे मोकळे केस होते ते केस धरून आणलं आणि भर मला तुला असं ढकललं त्याने, तेव्हा मी तिथेच होतो. काय बोलतो? हो. मग त्यानंतर तू धृतराष्ट्र, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर सगळ्यांच्या समोर गेली. मी तुमच्या घराण्याची इज्जत वाचवायची, माझी इज्जत घ्यावी तिला असं तसं ते काय बोल, मी तिथेच होतो. काय बोलतो? हो. मग त्यानंतर कर्ण तुला वेश्या बोलला, ही काय पतिव्रत आहे का? ही तर वेश्या आहे. मी तिथेच होतो. मग दुर्योधनाने मांडी उघडी केली, थाप मारली, म्हणे माझ्या मांडीवर आणून बसव तिला लग्न करून. मी तिथेच होतो. काय बोल? हो. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता तरी तुला माझी आठवण येईल, आता तरी माझी आठवण येईल. पण तू काय केलं माहिती? जशी दुःशासनाला आज्ञा दिली दुर्योधनाने, दुःशासनाने तुझ्या साडीला हात घातला. मला असं वाटलं की आता तरी माझी आठवण नक्की येईल. नाही ना, तू काय केलं माहिती? दोन्ही हातात अशी साडी धरून ठेवली, दोन्ही हातात. मला असं वाटलं की तुझ्या हातामध्ये फार ताकद दिसती बा. पण शेवटी तो दुःशासन एकच झटका त्याने दिला, हात सुटले, हात सुटले. मला असं वाटलं आता तरी तुला माझी आठवण. पण नाही ना, तू काय केलं? साडीचा पदर जो
दोन दातांमध्ये जाऊन दाबून धरला. अरे बापरे, माझ्यापेक्षा दातांवर विश्वास त्या पतंजली वापरते का काय, दंतकांती वापरते काय, वापरते काय, दातांवर विश्वास, माझ्यावर विश्वास नाही. मी बोललो ठीक, तुझी इच्छा, दातांमध्ये धरलंय, इज्जत राखली तर राखली. झालं असं दृश्य सगळं. दुसरा हिसका कसा दिला, दातातली साडी सटकली आणि त्यावेळेला तू बोलली, धाव रे केशवा गोपाळा माधवा. गुंतलाची द्वारकेचा राया, द्वारकेचा राया, कोटी गुंतलाची द्वारकेचा. पण आपल्याला त्याची आठवणच येत नाही. मग आपण काय म्हणतो, माझ्याशिवाय कोण करेल, माझ्याशिवाय आहेच काय, मलाच तर करणं आहे सगळं. म्हणजे आपण त्याच्यावर विश्वासच देत नाही, टाकत नाही. आणि म्हणून तो जवळपास असून सुद्धा फक्त बघ्याची भूमिका घेतो. हे चालू दे, तुला इच्छा आहे ना, तुला हौस आहे ना, तुला खात्री वाटली ना, तू सगळं करू शकते, कर मग कर. ही आपली अवस्था आहे. दादा तुम्हाला आठवतं, आपण जेव्हा वनवासात होतो, वनवासात असताना दुर्योधनाकडे दुर्वास ऋषी आले. आता दुर्वास ऋषी म्हणजे काय, ज्यांना देव सुद्धा घाबरतात. देव काय घाबरतात, कारण मनात आलं की काय शाप, खूप झाले की वरदान. असे दुर्वास ऋषी कोणाकडे आले, दुर्योधनाकडे. 6 महिने राहिले दुर्योधनाकडे. आणि 6 महिन्यापर्यंत दुर्योधनाने इतकी सेवा त्यांची केली आहे. 6 महिन्यांनी दुर्वास ऋषी खुश झाले. दुर्योधन खुश आहे मी तुझ्या गुरुसेवेबद्दल, मी खुश आहे तुझ्या. चल मग तुला काय पाहिजे, मागायला अक्कल लागते, बरोबर, मागायला अक्कल लागते. त्यामुळे माग तुला काय हवंय. पण मला काही नको, मी आहे ते ठीक आहे, पण माझी इच्छा तेवढी पूर्ण करा. म्हणजे काय, वनवासात अशा अरण्यामध्ये पांडव लोक राहतात, कुटिया बांधून राहतात. त्यांच्याकडे तुम्ही रात्रीच्या वेळेला भोजनाला जा. आता किती वेळपटपणा आहे. अर्थात तो तसा हुशार. दुर्योधनाला काय वाटलं की रात्रीच्या वेळेला दुर्वास ऋषी जातील, त्यांना जेवण मिळणार नाही, तर ते शाप देतील, म्हणजे परस्पर लगेच त्याचा काटा काढला जाईल पांडवांचा, असा विचार केला दुर्योधनाने. आणि खरोखर दुर्वास ऋषी जे आहे ते अरण्यामध्ये गेले. आतमध्ये झोपलेली द्रौपदी आणि बाहेर युधिष्ठिर आणि एक भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेले. ते झोपलेले असताना अचानकपणे त्या युधिष्ठिराच्या शरीराला स्पर्श झाला. तो दचकून उठला. त्याला वाटलं जनावर आहे की काय. पाहिलं तो दुर्वास ऋषी, बाप रे पुंज. आणि दुर्वास ऋषी एवढ्या रात्री, तो बिचारा एकदम तिथेच लोटांगण घातलं त्याने. कसं काय येणं केलं. दुर्वास ऋषीने सांगितलं, युधिष्ठिर भोजनासाठी तुझ्याकडे आलेलो आहे, जेवणाची तयारी करा. माझा नियम असा आहे की जेवणापूर्वी मी नदीवर जाऊन स्नान करत असतो, तर आम्ही तिथे जातोय आणि स्नान करून येतोय. बरं गुरुदेव. बरं म्हणजे काय, असं काही त्याला बोलता येणार की येऊ नका, जेवू नका, असं काय म्हणत काय त्याचे. गुरुदेव तुम्ही एकटे नाही, फक्त काही खास शिष्य माझ्याबरोबर आहेत. किती आहेत, फार नाही, फक्त 10,000च आहे. ते सगळे जेवणार आहे. बरं, त्याची तर अवस्था बिकट. 10,000 लोक एवढ्या रात्रीचे आता जेवण घालायचे. ते गेले ना निघून, एवढं बोलून ते गेले नदीकडे. युधिष्ठिर पटकन मध्ये गेला, द्रौपदीला हरवलं. ते एकदम दचकले, मी आहे. काय झालं. दुर्वास ऋषी आला. बापरे, दुर्वास ऋषींचा दराराच तेवढा, धाकाच तेवढा. ती गेले ना घालून नाही का. दुर्वास ऋषी आता या वेळेला इथे कशासाठी आले. जेवायचं म्हणतात. बापरे, जेवण. आपल्याकडे संचय असतो का, आपल्याकडे काही डबे भरलेले काही पिठं आहे का, तांदूळ गहू काही आहे का, काही नाही ना. अगं पण ती सूर्यनारायण भगवंतांनी दिलेली थाळी ना आपल्याकडे, त्याच्यात नाही का पंचपक्वान्न निघतं. अहो तुम्हाला काही कळतं का, तुम्हाला माहिती आहे ना, सूर्यास्तानंतर आपल्या सगळ्यांची जेवण झाली, सगळ्या शेवटचं माझं जेवण झालं त्या थाळीतून की मी सूर्यास्तानंतर ते धुवून पुसून ठेवले एकदा, की दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत त्याच्यातनं एक दाणा पण येत नाही. आणि आता रात्रीची वेळ, कसं काय. अरे बाप रे, एकटे का नाही. मग त्यांच्याबरोबर काही शिष्य म्हणे, एवढं किती 10,000 म्हणायच्या आत तीच मटकन बसली खाली.
त्याने 1000 गिळले. 10 म्हणताबरोबर ती बसली. आता 10,000 म्हणल्यावर काय होईल तिचं? तिने सांगितलं चला तुम्ही बाहेर जा, मी बघते काय करायचं. आणि जशी युधिष्ठिर बाहेर गेले, धावा केला प्रभूंचा. यदुनंदना धनी धावला, यदुनंदना धनी धावला, यदुनंदना धनी धावला. हा स्वीकार पाहिजे इथे. यदुनंदना धनी धावला, यदुनंदना धनी धावला. परधीरता अभिया मना, यदुनंदना धनी धावला, यदुनंदना धनी धावला. भवसागरी मती पावनी, भवसागरी मती पावनी. काय कमाल आहे म्हणे. प्रभू आले, कुटियामध्ये आले. द्रौपदी म्हणे बाबा बरं झालं तू आला, तुलाच मी धावा तुझीच करा, तुलाच धावा करत होती. काय झालं काय? ते दुर्वास ऋषी आले. बरं मग मी त्यांना जेवायला हवं. बाई एक काम कर, मी ना आज दिवसभर खूप दमवे काम करतो आणि मला खूप भूक लागली आणि मला जेव घाला. बाबा रे तेच तर तुला सांगते. आता तुलाही भूक लागली, कोणाला जेव घाल बाबा. तू मला जेवायला देशील की नाही, याचं मग मी तुझे काही काम कर. पण काही नाहीये. खोटं बोलती, खोटाली बोलली. त्या सूर्यनारायण भगवंताने सोन्याची थाळी दिली, खोटं बोलली का? त्याच्यात भगवान निघतं. अरे बाबा रात्रीची वेळ ना, आता नाही ना निघत, ते सूर्यास्तापर्यंत निघतं ना रे. असं बघू जरा मला बघू. आता त्यांनी ती थाळी पाहिली. बरं बरं घरात दुसरे भांडे नाही, कुंडे नाही, काहीच नाही. आणि थाळी कशाची? सोन्याची. तर मला सांगा ती गृहिणी किती धुवून पुसून मी ठेवत असेल की नाही? का घरकडे ठेवेल तू? नाही. आता प्रभूंनी ती पाहिली आणि त्यांनाच पुढे भाजीचं पान दिसलं माहित नाही, तर त्यांना त्याच्यात त्या थाळीचं तिथे दिसलं का स्वतःच्याच बोटाला लावून आले होते माहित नाही. पण ते म्हणे का गं लंबाड, हे काय आहे? असं म्हणाले. ते भाजीचं पान असेल तर ते प्रभूंनी तोंडाला लावलं आणि ढेकरच दिली मंडळी. आणि जशी प्रभूंनी ढेकर दिली, हो 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 10,000 शिष्यांसह दुर्वास ऋषी पंक्तीमध्ये बसलेले. भीमसेन मान पुण्याचा आग्रह चाललाय, अर्जुन रबडीचा आग्रह करतोय, युधिष्ठिर गुलाबजामचा आग्रह करतोय. सगळं चाललंय. काय पंक्ती, काय ते धूप वगैरे, सुंदर वातावरण. सगळ्यांचे पोट टर्र झाले. आणि मग त्यांना आठवलं युधिष्ठिर इकडे कोण बसले आतमध्ये? मी कोण नाही, आमचा भाऊ आहे. सोबत ठीक आहे, खोटं बोलतो. 5 जण इथे पंक्तीमध्ये वाढताय तुम्ही. तुम्ही 5 धावून आहे ना. आतमध्ये कोण भाऊ बसलेला आहे? नाही आमचा मामी भाऊ. नाही जिथून त्या कुटियातून जे मोठमोठे पातेले भरून भरून बाहेर येतात ते बसलंय कोण कुटियामध्ये? म्हणजे भाऊ आहे. असं एक मिनिट म्हणून त्याचाच हात धरला, चालत चालत कुटियापर्यंत आले. कुटियाच्या दारात आले. आतमध्ये प्रभूंना पाहिलं. दुर्वास ऋषीने हात जोडले. काय ही परीक्षा आमच्याकडनं घ्यायला आता? अरे ज्याच्या कुटियामध्ये तुम्ही येऊन बसले, 10,000 नाही
या सृष्टीतल्या सगळ्यांना तो तृप्त करू शकतो. प्रभू का आमच्याकडून हे सगळं करून घेत आहे? अरे युधिष्ठिर, विजयी भव, यशस्वी भव. हा दुर्योधनाचा प्लॅन त्याच्यावर उलटा पडला. आणि या प्लॅनला कारण काय होतं? केवळ प्रभू पांडवांबरोबर होते हे त्याच्या मागचं मुख्य कारण मंडळी. युद्धाला तोंड कुठलंय? आज 6 दिवस होऊन गेले, पांडवांमधलं एकही मरत नाहीये. संध्याकाळी मीटिंग झाली कौरवांच्या तिथे आणि दुर्योधनाने सांगितलं बस युद्ध बंद. सकाळी पांडव निशाला मी फडकवतो, युद्ध मला नको. का रे बाबा? मी एवढा खर्च केला, एवढे सगळं सैन्य जमवलंय, पण पांडवांपैकी एक पांडव नाही मरत आहे. आणि मला लक्षात आलं आमचे पण काही लोक असे की खाता आमचं आणि निष्ठा त्यांच्यावर. काय बोलला तो? खाता आमचं पण निष्ठा मात्र त्यांच्यावर. हे कोणाबद्दल बोलला? भीष्माचार्यांबद्दल. बरोबर, कारण त्यावेळेला सेनापती कोण होते? भीष्माचार्य होते. आता भीष्माचार्यांना कळत नाही का त्यांचा नातू येतो. नातू एवढ्या तावात बोलल्यानंतर भीष्माचार्य तार उठले, तोंडाला लगाम घाल, लगाम घाल. माझा नियम आहे, रोज युद्धामध्ये 20,000 सैनिक मारल्याशिवाय मी जेवत नाही. त्या दिवशी रोज 20,000 सैनिक माझ्या हाताने मी मारतोय. मान्य, पांडव मेले नाही अजून. आज प्रतिज्ञा घेतो, आज प्रतिज्ञा घेतो, उद्यापासून रोज एक पांडव माझ्या हाताने मारणार आहे. आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तुझ्या बायकोला पाठवून दे. काय म्हणे? पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तुझ्या बायकोला भानुमतीला पाठव. बापरे, दुर्योधनाला तर उकळ्या. कारण म्हाताऱ्यांनी जर एकदा प्रतिज्ञा घेतली फिक्स, आता रोज एक पांडव मारणार, फिक्स आहे. काय कमाल आहे. पण आता अशी गोष्ट प्रभूंना कशी काय जाऊन कळते ते मात्र काही कळत नाही. प्रभूंनी काय केलं माहिती? पहाटे 3 वाजता द्रौपदीचं तिथे गेले कक्षामध्ये आणि तिला हलवलं. ती जोरात बोलणार, ओरडणार, तेवढ्यात तिचं तोंडात उठ. द्रौपदीला उठवलं. ती म्हणे काय करतो? फक्त माझ्याबरोबर चल. काय म्हणे? फक्त माझ्याबरोबर चल. आणि झालं बा. द्रौपदीला घेऊन बाहेर आले, रस्त्यावरून चालायला आले, तर तिच्या पायाचे जोडे जे होते ना ते जोरात आवाज करायला लागले, कर 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 कर. आता एवढ्या रात्रीच्या वेळेला आवाज सगळीकडे घुमायला लागला. प्रभू म्हणे मूर्ख कुठली, पाय चप्पल कसं घातली? मला काय माहिती कुठे जायचंय? आता बाहेर चप्पल घातली, मला काय माहिती चप्पल घालून जायचे. त्या चप्पल का तिच्या पायाच्या चप्पल काढायला स्वतः प्रभूंनी त्या चप्पल आपल्या जवळ घेतल्यात मंडळी. विचार करा तुम्ही. आणि मग तिथून गेले, भीष्माचार्यांच्या कक्षापर्यंत गेले. आता प्रत्येकाचे तंबू आहे बरं, कुरुक्षेत्रावर एका बाजूला, आणि इकडे भीष्माचार्यांची गंमत काय ते सांगतो. बरं, प्रभू जे आहे आधीच काय बरोबर, आणि त्याच्यावर त्यांनी काळी घोंगडी अंगावर घेतली होती, काळे कंबलवाले. बरं, काळी घोंगडी अंगावर घेतलेली प्रभूंनी, त्याच्यामुळे प्रभू दिसायचा प्रश्नच नाही अंधारामध्ये. बरं, झालं काय की इकडे भीष्माचार्यांचा नियम, रोज उठल्यानंतर आपल्या आसनावर मांडी घालून बसायचे आणि परमपिता परमेश्वर भगवान श्रीकृष्णांचं ध्यान करायचे. रोज ध्यानामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांना दिसायचे. आणि मग ध्यान आटोपलं की मग त्यांचे प्रातर्विधी, मग स्नान, संध्या सगळं आटोपलं की मग चिलखत घालायची, तयारी करायची आणि मग युद्धभूमीकडे जायचं. असा रोजचा भीष्माचार्यांचा नियम होता. झालं असं की त्या दिवशी काय झालं की भीष्माचार्य भल्या पहाटे नेहमीप्रमाणे उठले आणि ते नेहमीप्रमाणे बसले ध्यानाला. तर ध्यानाला बसले तर भगवान श्रीकृष्ण काही त्यांच्या ध्यानात येईना. कोणीतरी काळी आकृती सारखी त्यांच्या डोळ्यासमोर येते. भीष्माचार्यांना असं वाटलं हे काय आज ते ध्यान लागत नाही बहुतेक आपलं, ही काळी आकृती कशी काय येते. भीष्माचार्यांना असं वाटलं आज झोप काही पूर्ण झालेली दिसत नाही, थोड्या लवंडू आपण लवंडू. तर त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, पाय लांब केले आणि तिथेच म्हणते का झोपले. ते जसे पडले तेवढ्या भीष्माचार्यांच्या द्वारापर्यंत द्रौपदी आली. द्रौपदीला काय करायचं हे कानात प्रभूंनी सांगून ठेवलं आणि तिला सांगितलं मी त्या झाडाखाली बसलेली तुझी वाट पाहतोय, तुला सांगितलेलं काम करून तू ये, मग इथून आपण बरोबर जाऊ. ती बरोबर म्हणाली. द्वारपालाने आलं, पुढे झाले. कृष्ण म्हणे की मी नाही जाते. तिला बोलवलंय म्हणे त्यांनी, भीष्माचार्यांनी पितामहाने बोलवलंय. तो द्वारपाल म्हणे खरंच बोलवलं नाही, वाटलं तर तुम्ही आत जाऊन विचारून घ्या. तिला बोलवलं तुम्ही.
त्याला असं वाटलं की एकदम अविश्वास कसं काय दाखवला. बरं म्हणे ठीक आहे, जा आतमध्ये. प्रभू गेले झाडाकडे, द्रौपदी गेली आतमध्ये. द्रौपदी जशी मध्ये गेली तसं द्रौपदीने काय केलं माहिती, ते लवणलेले होते, ते लवणलेले हिने आपल्या बांगड्यांचा आवाज केला. महिलांनी बांगडी का घालावी हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. महिलांनी हातात बांगड्या याच्यासाठी घालायच्या असतात की तो बांगड्यांचा नाद जर ऐकला तर तुमचा शत्रू जरी असेल तरी त्याच्याकडून आशीर्वादात्मकच विचार मनात येत असतात. आणि म्हणून प्रत्येक महिलांनी बांगड्या घालाव्या. त्याचं कारण काय करते हे कारण आहे. द्रौपदीने जसं नमस्कार केला बांगड्यांचा आवाज आला, भीष्माचार्य पडलेले बरं का. त्यांना एकदम जाग आली, पडल्या पडल्या ते काय म्हणे, अखंड सौभाग्यवती भव. बरं का. द्रौपदीने पुन्हा नमस्कार केला. मामनजी नमस्कार करते. हो या कळलं, भानुमती ना तू, अखंड सौभाग्यवती भव. नाही मी भानुमती नाही, हे काढून बसलेच नाही. कोण ग तू? म्हणे मी द्रौपदी. द्रौपदी? आणि तू कशी काय इथे आली? मी तर भानुमतीला बोलवलेलं होतं, तू इथे आलीच कशी? मामूंनी ते सगळं लागलं. मला फक्त एकाच गोष्टीचा अर्थ सांगा काय. काल रात्री तुम्ही बैठकीमध्ये असे म्हटले की आजपासून माझा एक एक पती तुम्ही मानणार आहे, बरोबर. आणि आज भल्या पहाटे तुम्ही मला स्वतःहून आशीर्वाद काय दिला, अखंड सौभाग्यवती भव. मला फक्त एवढंच सांगा की तुमची प्रतिज्ञा खरी की तुमचा आशीर्वाद खरा. भीष्माचार्य असे तडफडले नुसते. पटकन तिचं मनगट झालं. चल तू काय झाला, कुठे चला, तुला कोण घेऊन आला मला बघायचं. चल 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 चल. अहो माझा नोकर आहे हा, तो नोकरच मला पाहायचा आहे. तुझा तो नोकर मला पाहायचा आहे की तो नोकर कोण आहे. अहो तो असे बाहेर उडले. चल मला त्याच्यापर्यंत घेऊन चाल. आणि असं म्हणून तिच्या हाताला धरून भीष्माचार्य आले. आणि ज्या झाडाखाली प्रभू होते, प्रभूंचा डोळा लागून गेलेला होता आणि प्रभूंनी द्रौपदीचे जोडे असे हातीशी धरलेले होते. आणि जसे भीष्माचार्यांनी ते दृश्य पाहिलं, अरे आपल्या भक्ताचे जोडे सुद्धा छातीशी कवटाळतो, त्याचा बाल तरी कोणी बाका करू शकेल काय. हे प्रभू, ही काय लीला चालली आहे. आजच्या दिवशी माझ्याकडून मारण्याबद्दलची प्रतिज्ञा करून घेता, दुसऱ्या दिवशी अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तुम्ही देऊन घेतात. करावं तर काय करावं, काय करावं. मंडळी मला सांगा, त्यावेळेला प्रभू जर पांडवांबरोबर नसते केव्हाही नेस्तनाबूत झाले असते. केव्हाही केवळ पांडवांचा एकमेव आधार प्रभू होते. आणि म्हणून अर्जुनाच्या माध्यमातून जेव्हा हे कळालं की प्रभूंनी मृत्यूलोक सोडला, आपल्या सर्वांना सोडून ते निजधामाला निघून गेले, सर्वांनी खूप दुःख व्यक्त केलं, खूप रडले सगळे. युधिष्ठिराने सांगितलं बस, ज्या भूमीमध्ये प्रभू नाही त्या भूमीत आता आपल्याला राहायचं नाही. मग काय करायचंय? महाप्रस्थानाची तयारी करा. महाप्रस्थान, हे महाप्रस्थान कशाला म्हणतात आपल्याला कथा येऊन गेलेली आहे. देवर्षींच्या आधीचा जन्म, महाप्रस्थान, उत्तर दिशेकडे तोंड करून चालत राहणे, चालत राहणे, चालत राहणे, मृत्यू येईपर्यंत चालत राहणे, याला म्हणायचं महाप्रस्थान. ठरलं पांडवाचं. 6 जण जाणारे महाप्रस्थानाला, 5 भावंड आणि एक त्यांची बायको, असे 6 जण. युधिष्ठिराने नियम सांगितला, अंगावर कुठलेही वस्त्र नको, वल्कल धारण करून चालायचंय. राजवस्त्र, राज अलंकार कुठेही चालणार नाही. वल्कल धारण करायचं, वनवासी वेश धारण करायचा. दुसरी गोष्ट, रस्त्यांनी गप्पा मारत चालायचं नाही. प्रभूचं नामस्मरण करता करता आपण मार्गक्रमण करायचं, पदयात्रा करायची. आणि त्याप्रमाणे